विकास म्हणजे इमारतीवर इमारती बांधला म्हणजे विकास नसतो. 32 सेकंदामध्ये प्रचंड पाऊस पडला आणि त्या लोंढ्यामध्ये 3000 पर्यटक मृत्युमुखी पडले. किती? 32 सेकंदामध्ये तुम्ही जिना पण उतरू शकत नाही. आमच्याकडे शिक्षणाच्या अवेअरनेसपेक्षा इतर अवेअरनेस जास्त, धार्मिक अवेअरनेस वगैरे वाढवला जातो. सो वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे? ती शिकलेलं पाहिजे, ती इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे, डॉक्टर आहे, शिकलेला आहे, राजकारणी आहे, ते गाड्या थांबवते आणि पाण्यामध्ये निर्माल्य टाकते, जे माशाचं खाद्य नाही ते. म्हणजे थिंक सायंटिफिक असून चालत नाही, ॲक्ट सायंटिफिक पण करायला लागणार. खरा विकास काय आहे? दुसऱ्याचं शोषण करून विकास नको आहे, दुसऱ्याला त्रास होईल अशी कृती करून विकास नको आहे. तुम्ही म्हणताय ना, मला प्लॅस्टिकची पिशवी दिली म्हणताना मी घेतली, फळवाल्याने दिली म्हणताना मी घेतली, पण तुम्हाला कोणी फुकट थोबाडीत द्यायला लागली तर तुम्ही घेणार आहे का? नाही ना. थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकल अँड डू पर्सनली. ही आत्ताची जी पिढी आहे, 15-1 वर्षाची, 10 वर्षाची असेल, ती 60 वर्षाची होईपर्यंत काय स्थिती असेल माहीत नाही. आत्ता जर कराडातलं तापमान विदर्भातल्या तापमानासारखं व्हायला लागलं तर परवडणारी गोष्ट नाही. आज मिठामध्ये, चमचाभर मिठामध्ये थोडं मायक्रोप्लास्टिक असेल, पण 250-260 साली अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा प्लास्टिक आलं तर काय करणार आहे तुम्ही? माणसाच्या गरजा ज्या ह्याच्या आहेत, नीड, त्या भागवणे पृथ्वीला शक्य आहे, पण हव्यास कोणाचा भागवू शकत नाही. नमस्कार सर. नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचा एक काय उपक्रम आहे, रयत ऑलिम्पियाड म्हणून. त्याच्यामध्ये खरं तर मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं होतं. 8वीमध्ये तो होता. हां, त्याची रिटर्न असते, त्यानंतर संशोधनासाठी एकत्र बोलवलं जातं आणि तिथं मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं होतं. त्यावेळीपासून एक अशी छाप पडली की शास्त्रज्ञ असतो असा. तर अर्थातच ती ओळख पुरेशी आहे माझ्यासाठी की शास्त्रज्ञ म्हणून. ज्यावेळी तुम्हाला बघतो, इव्हन ती लुक पण वेस्टर्न शास्त्रज्ञांसारखेच दिसतात. आणि तिथून मला किमयागार पुस्तक हे मिळालं होतं, रयत ऑलिम्पियाडच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होता. यस. तर त्याच्यानंतर, आणि ते खूप भारी, ते एवढं फॅसिनेटिंग होतं की बस. त्यानंतर आपली भेटही होत राहिली अनेक गोष्टींसाठी. 9वी-10वीमध्ये मी भेटलो तुम्हाला. आजचा सुरुवात करतानाच मी ज्यावेळी तुमचं कार्य बघतो, ज्यावेळी मी तुमचं लिखाण किंवा अभ्यास बघतो, त्यावेळी मला समजतं की यू आर व्हेरी कीन टू एन्व्हायरमेंट आणि एन्व्हायरमेंटल जे काही आता क्लायमेट क्रायसिस आणि गोष्टी आहेत त्याबद्दल. सो पहिला तोच कळीचा मुद्दा सगळ्यात मोठा आत्ता सुरू आहे जगामध्ये, क्लायमेट क्रायसिस किंवा एन्व्हायरमेंटल चेंज. सो हाऊ डू यू लुक टू दिस? क्लायमेट चेंजच्या संदर्भात आपल्याला आत्ता जागृत झालं पाहिजे, कारण आत्ताची जी पिढी आहे, 15-1 वर्षाची, 10 वर्षाची असेल, ती 60 वर्षाची होईपर्यंत काय स्थिती असेल माहीत नाही. आत्ता आपण बघतोय की 15 मेला पाऊस झाला आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत होता. दिवाळी आपण कधी पावसाळा बघितला नव्हता, तरी पण आत्ता आपण बघतोय की क्लायमेट चेंज जगभर चाललेलं आहे आणि त्या सगळ्याला कारणीभूत माणूस आहे. माणूस नसला तर इथलं पर्यावरण चांगलं पृथ्वीवरचं बिल्टअप होईल किंवा रिपेअर होऊ शकतं. म्हणून आपल्याला क्लायमेट चेंजच्या संदर्भात जनजागृती जी करायची आहे ती एकदम स्थानिक लेवलला आणि तळातून करावी लागेल असं आमचं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टीनं पावलं उचलायला लागतील. साध्या साध्या गोष्टी करा. आम्ही असं म्हणत नाही की मोठ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. साधी गोष्ट आहे की बिया तुम्ही फेकून देता, तर बियाच्यापासून तुम्ही रोप तयार करा, ते लावलं पाहिजे, जगवलं पाहिजे. ही भूमिका लहान मुलांच्या मध्ये आली पाहिजे. कचरा व्यवस्थापन कसं करायचं, ऊर्जेचं संवर्धन असेल, पाणी योग्य पद्धतीने, पाणी प्यायला म्हटलं तर आत्ता पाणी प्यायला आपल्याला शुद्ध स्वरूपामध्ये मिळत नाही. कुणी असं म्हटलं नाही की 2000 साली आपण ज्यावेळी तुम्ही शाळा कॉलेजला असाल त्यावेळी पाणी विकत मिळते ही संकल्पनाच नव्हती. कुठलंही पाणी लोक पित होते, आता पित नाहीत. आत्ता एअरच्या संदर्भात पण बघितलं तर आत्ता सैदापुरातलं जर आपण एअर क्वालिटी इंडेक्स बघितलं तर 100च्या वर जातोय. आणि कराडातला त्याच्यापेक्षा जास्त आहे. हायवेला गेला तर त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त मिळतोय. पाचगणीसारख्या ठिकाणी 305 AQI आहे. दिल्लीमध्ये 700-800च्या वर आहे. तो पण मॅनेज केलेला पण असू शकतो. पुणे मुंबईचं बोलायचं कामच नाही. म्हणून आपल्याला क्लायमेट चेंजच्या संदर्भात जागृती केली पाहिजे आणि जो हवामान बदलाचा इम्पॅक्ट आहे तो लोकांच्या निदर्शनास आणून दिला पाहिजे. ओके. मला असं वाटतं लोकांना आपण जरा थोडंसं डिकोड करूयात की व्हॉट इज क्लायमेट चेंज. सो काय आहे नेमकं त्याच्यात, प्लस ग्लोबल वॉर्मिंग. सो ह्या दोन गोष्टी टर्म्स कशा सांगाल लोकांना? दोन्ही एकत्र सांगायचं म्हटलं तर क्लायमेट चेंज म्हणजे हवामानातला बदल. पृथ्वीचं सरासरी तापमान 15 अंश सेल्सिअस
आहे. ओके. म्हणजे बर्फाळ प्रदेश असू दे, उष्ण कटिबंधीय असू दे किंवा वाळवंट असू दे, बरोबर. 15 अंश सेल्सिअस आहे. आणि आपल्या भोवती हवेचं वातावरण जे आहे, वातावरणामुळं आत येणारी उष्णता यायची आणि बाहेर पण जायची बरोबर. आणि काही पृथ्वीमध्ये प्रकाशसंश्लेषण क्रिया किंवा जलचक्र चालण्यासाठी उपयोगात यायची. पण त्याच्याऐवजी आता असं झालं की उष्णता आत येते आणि ग्रीन हाऊस इफेक्टमुळं, जसं एखाद्या कारमध्ये बसल्याने काचा वगैरे बंद आहे तर आतली उष्णता वाढलेली असते, हे साधं उदाहरण आहे. बरोबर. तसं आपल्या पृथ्वीच्या भोवतीच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, मिथेन आहे, नायट्रस गॅसेस आहेत, याच्यामुळं एक वातावरण वाढलं आणि त्याच्यामुळं आत येणारी उष्णता जी बाहेर फेकली जायला पाहिजे होती ती बाहेर फेकली जात नाही, आतच ट्रॅप राहते. त्याच्यामुळं पृथ्वीचं तापमान वाढायला लागलेलं आहे. जर आपण गेल्या 100 वर्षाचं रेकॉर्ड बघितलं तर दर वर्षाला काही सेल्सिअसनं ते वाढायला लागलेलं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये समजा 1-1.5 सेल्सिअसनं वाढलं असलं तर तुम्ही मला त्यांना काय फरक पडतो. आत्ता जर कराडातलं तापमान विदर्भातल्या तापमानासारखं व्हायला लागलं तर परवडणारी गोष्ट नाही. बरोबर. हातच्या यात्रेकरू आत्ता गेल्या वर्षी गेले होते, त्याच्यामध्ये 3000 जण बळी पडलेले आहेत, कारण 50 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान झालं. जगाचा विचार तुम्ही करा, थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकल अँड डू पर्सनली आपण म्हणतोय. तर इथल्या स्थानिक पातळीवर सुद्धा त्याचा परिणाम दिसायला लागलेला आहे. आणि तुम्ही म्हणाल आम्ही समुद्रात बर्फची चादर समजा हे वितळली गेली आणि त्याच्यामुळे समुद्राचं पाणी वाढलं तर त्याचा परिणाम आमच्यावर काय होणार आहे, आम्ही घाटावर आहे. पण तसं नाही, तिथली माणसं मायग्रेट होणार आणि तुम्हाला त्रास द्यायला येऊ शकतात. त्याच्यामुळं ही गोष्ट सगळ्यांनीच जगभरातल्या लोकांनी एकत्रित लक्षात घेतली पाहिजे. काही ठिकाणी असं पाऊस पडतोय की ढगफुटी होते. ढगफुटी म्हणजे आपण जर बघितलं उत्तर भारतामध्ये झालं ते 32 सेकंदामध्ये प्रचंड पाऊस पडला आणि त्या लोंढ्यामध्ये 3000 पर्यटक मृत्युमुखी पडले. किती? 32 सेकंदामध्ये तुम्ही जिना पण उतरू शकत नाही, सगळं वाहून जाणार आहे. बरोबर. किंवा एकदम पाऊस प्रचंड प्रमाणामध्ये पडला, त्याचा पाण्याचा लोंढा कुठं पण शिरू शकतो आणि जीवितहानी वित्तहानी होऊ शकते आणि त्याचा परिणाम इम्पॅक्ट सगळीकडे होऊ शकतो. सो हे 1.5 डिग्री सेल्सिअस साधारण वाढू शकते. 10 ठरवलंय आणि कुणी काय ठरवलं? कसं आहे? ह्याचे वेगवेगळ्या ठिकाणी जे आपण सेन्सर्स बसवलेले आहेत किंवा जगभर जे तापमानामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काम केलं जातं, त्याच्या सरासरी जे काढलं जातं त्याच्यावरनं प्रत्येक वर्षाचा हायेस्ट लोएस्ट प्रत्येक ठिकाणचा सॅटेलाईटद्वारे ठेवला जातो किंवा त्या देशातली अनेक संस्था त्याच्यावर काम करत असतात, त्यांच्याकडे तो डाटा असतो. तो डाटा कलेक्ट केला जातो, त्याच्यावर प्रोसेसिंग केली जाते आणि तो फायनल केला जातो. क्लायमेटच्या संदर्भात काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. बरोबर. तर त्याच्यावर काम करतात आणि जगभरचा डाटा, किती पाऊस पडतोय, कुठं काय बदल होतोय, ह्याच्या संदर्भातलं जाणीव जागृती करण्यासाठी युनायटेड नेशन्स पण त्याच्यामध्ये सहभागी आहे ना. बरोबर. युनायटेड नेशनची खास विंग त्याच्यामध्ये काम करते. बरोबर. मागच्या 1 वर्षामध्ये 1 ते 1.5 वर्षामध्ये ते 1.5 क्रॉस झालंय आणि 1.6 10 वर्षामध्ये 1.5 क्रॉस झालेला आहे. आणि आपल्याकडचं सरासरी तापमान वाढलेलं आपल्याला निदर्शनास येऊ शकतं. जर आपल्याकडे जो डाटा ऑनलाईन तुम्ही चेक केला तर कितीनं फरक पडलेला आहे. बरोबर. काही ठिकाणी 45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. 45 डिग्री सेल्सिअसला ही पानं सुद्धा हे होऊ शकतात. बरोबर. इव्हॅपोरेशन मृत्यू होऊ शकतात. ते सगळं नॉन लिव्हिंग होऊ शकतात. बरोबर. ओके. सो जर 1.5च्या पुढे जात आहे तापमान तर त्याचा काय काय इम्पॅक्ट होऊ शकतो युजली? इम्पॅक्ट त्याचे अनेक आहेत. त्याच्यामध्ये हवामान बदल झाल्यानंतर बर्फ वितळणे हा एक भाग झाला. जलचक्रावर परिणाम होणारा दुसरा भाग झाला. ज्यावेळी उष्णता वाढते, हवा गरम ऊन वर जाते, थंड हवा तुमच्या तिथं येणार आहे, म्हणजे वादळांची संख्या वाढते. आत्ता आपण जर बघितलं तर भारताला पूर्वी एखाद दुसरा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातनं धडकायचं. बरोबर. गेल्या 2025मध्ये 6 चक्रीवादळं आपल्याला धडकलेले आहेत. वेगवेगळ्या अरबी समुद्रातनं असेल, बंगालच्या उपसागरातनं असेल आणि त्याच्यामुळे वित्तहानी प्रचंड प्रमाणामध्ये झालेली आहे. बरोबर. तर ही दुसरी गोष्ट झाली, म्हणजे बर्फ वितळणे, चक्रीवादळांचं प्रमाण. तिसरं ग्रीन हाऊस इफेक्ट असेल, त्याच्यामुळं जैवविविधता नष्ट होईल. वनव्यांच्यामुळं हे इम्पॅक्ट होत आहेत, खाणींच्यामुळं होत आहेत, अनेक गोष्टी एकाच वेळी चालत असल्यामुळं त्या सगळ्याचा परिणाम म्हणून हे तापमान वाढलेलं आहे. त्याची दुसरी गोष्ट अशी आहे की बर्फ ज्यावेळी वितळतं त्यावेळी त्यातून विषाणू, हजारो वर्षापूर्वी ट्रॅप झालेले विषाणू आणि बॅक्टेरिया ह्याच्यात जाणार आहेत. जसं आपण म्हणतो कोरोना कुठून आला माहीत नाही, तर
शास्त्रज्ञांचे असे प्रयत्न चाललेत की ड्रिल मारायचं आणि काही बर्फ त्यातनं काढायचा, त्या बर्फामध्ये कोणते प्रकारचे विषाणू सापडतात, ते विषाणू चुलत मावस भाऊ असू शकतात आत्ताच्या कोरोनाची, ते झॉम्बी ऍक्च्युली ते आहेत, तसं पण असू शकतं, त्याच्याबद्दल पण रिसर्च चालू आहे. तसे व्हायरस आले तर त्याच्यावर आम्ही काय करू शकत नाही, कारण ते लाखो वर्षापूर्वी ट्रॅप झालेले आहेत. बरोबर. ते फीडबॅक सायकल नावाची एक गोष्ट आहे, जी की एकदा सुरू झाली की ती आता थांबतच नाहीये ना, अशी एक सुरू झाली आहे. ॲटो चेन म्हणा त्याला, ऑटो चेन किंवा ते निगेटिव्ह फीडबॅक सुरू झाले. एक चक्र फिरलं की दुसरं चक्र फिरणार, तिसरं फिरणार, आणि ते ऍक्च्युली आता ह्या परिस्थितीवरती आहोत आपण की ते थांबू शकत नाही, अनियंत्रित. ते काय आहे नेमकं ते फीडबॅक सायकल एक एक्सप्लेन करा. जसं की वॉटर सायकल, त्याच्यानुसार जर ते वितळणं म्हणजे ते थांबणारच नाही आता वितळणं. आता कसं आहे माहिती आहे का, ते साधं उदाहरण जलचक्रामधलं आपण उदाहरण घेतलं, इथल्या पावसाचं प्रमाण कसं कसं बदललं, त्याच्यासाठी ते चक्र अविरत न थांबणारं चक्र आहे. एक बर्फ वितळला तर पाण्याची पातळी वाढेल, पाण्याची पातळी वाढल्यानंतर वादळं वाढतील, त्याच्यामुळं ती धडकणारं हे होईल, विंडचा स्पीड वाढू शकतो, त्याचा परिणाम इथल्या जंगलावर होतो, तिथला परिणाम जैवविविधतेवर होतो. श्रीलंकेसारख्या सुनामीची लाट आली किंवा आणखी काय झालं तर अख्खी श्रीलंका पण पाण्यामध्ये जाऊ शकते. काही अशी बेटं आहेत की जी पाण्यामध्ये गेली, किंवा आज डोंगर झाकलेला आहे बर्फानं, तो वितळला तर त्याचा परिणाम होऊ शकतो. वेगाने येणारं पाणी आहे, तिथल्या जनजीवन विस्कळीत होऊ शकतं, शेती विस्कळीत होऊ शकते, अशा अनेक गोष्टी न थांबणार आहे. पुन्हा ते पाणी मुरतंय का नाही हे पण बघितलं पाहिजे. पाणी नाही मुरलं तर भूजल पातळीतलं पाणी कमी झालं तर पाण्यासाठी पण मारामाऱ्या होऊ शकतात. आणि अर्थातच ती आईस व्हाईट असतो त्यामुळे ते रिफ्लेक्ट होते बाहेर, ते ऍब्झॉर्ब होत नाही हिट. ज्यावेळी ते वितळणार त्यावेळी जमीन उघडी पडणार, होणार ते अजून वाढणार टेम्परेचर. आणि दुसरी गोष्ट की अन्न साखळी त्याच्यावर जे आधारित आहे ती डिस्टर्ब होणार आहे. अन्न साखळी डिस्टर्ब झाली की ती रिपेअर होणारी गोष्ट नाही. म्हणजे डायनॉसॉर संपले त्याला एक कारण तसंच होतं, हजारो वर्षापूर्वी थंडी पडली एकदम, आणि थंडी पडल्यानंतर काही वर्ष ती राहिली, कारण असं आकाशामध्ये ढग इतके प्रचंड तयार झाले, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की आज सूर्यप्रकाश आला नाही, आणि सूर्यप्रकाश न आल्यामुळं आतलं तापमान कमी झालं. तापमान कमी झाल्यामुळे सगळं बर्फ, आणि त्याच्यामुळं हे प्राणी काही दिवस त्यांनी तग धरला असेल, काही वर्ष म्हणा, पण त्यानंतर ते मृत्यू पावले आणि संपून गेले. तसं अनेक प्राणी आणि वनस्पती संपून जाऊ शकतात एखाद्या ठिकाणची. ऍक्च्युली आता तो बायोडायव्हर्सिटी लॉस ही महत्वाचा क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट आहेच. म्हणजे काहीतरी मिनिटाला काही स्पेसिस नष्ट व्हायला लागले, एक्सटिंक्ट होत आहेत, समथिंग व्हेरी बॅड. म्हणजे डोडो नावाचा पक्षी जसा 400 वर्षापूर्वी होता, आता नाही. इलेफंट बर्ड आहे, पॅसेंजर पिजन आहे, अजगराच्या काही वेगवेगळ्या जाती आहेत, त्या नष्ट झाल्या. कीटकांच्या जातींचा उल्लेखच आपण करत नाही, कारण आपल्याला माहित नाही ते होती पण आणि नष्ट पण झाली. इव्हन राजस्थानचा राज्य प्राणी ग्रेट इंडियन बस्टर्ड, तिची संख्या कमी झाली खूप. महाराष्ट्रामध्ये इंडियन बस्टर्ड दिसत होता, आता एक पण शिल्लक नाही. माळढोक. सो ते तर खूप सिव्हिअर आहेत ह्या गोष्टी. ह्याचा लोकांना म्हणजे वाटतं की ओके हे नष्ट झाले, मला काय फरक पडतो, सो काय फरक. त्याचा संघर्ष जो आहे, मानव आणि प्राणी संघर्ष जो आहे, म्हणजे आपली WRK नावाची आमची संस्था रेस्क्यूमध्ये आम्ही काम करतो, तर त्याच्यामध्ये वाईल्ड हार्ट रेस्क्युअर्स आमची टीम आहे. तर बिबट्याच्या संदर्भात वन खात्याबरोबर आम्ही काम करतो, सह्याद्री टायगरच्या ह्याच्यामध्ये आम्ही काम करतो. आम्हाला असं लक्षात येते की वन वे लावले जातात, वन वे लावल्यानंतर चारा तिथला कमी होतो. चारा कमी झाला म्हणजे तिथं गवत येणार आहे, ते नुसतं कुसळी गवत येणार आहे. त्या कुसळी गवतामुळं एक प्रश्न असा, आम्ही कालच आता मी ह्याला गेलो होतो एका ठिकाणी कोकीचऱ्याला व्याख्यानाला, तिथं आम्ही गावकऱ्यांना म्हणतो की कुसळी गवतच तिथं राहणार आहे, सारखी वनवे लागली तर ते वनवे लावता कामा नये. कुसळी गवत म्हणजे काय, एखाद्या पैलवानाला तुम्ही सांगितलं की चिरमुरे खाऊन तू पैलवानकी कर, ते शक्य नाही. तसंच जनावरांचं दूध वाढायचं असेल, फॅट वाढायचं असेल, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची जी गवतं तिथली आहेत, पश्चिम घाटातली गवतं आहेत, ती टिकवली पाहिजेत. रोशा गवत आहे, फरदे आहे, पवने आहे, मारवेल आहे, धना मारवेल आहे, खोबरा गवत आहे, निरनिळ्या नावानं ती गवता त्या परिसरात परिचित आहेत. ती जळून जाणार, आणि नुसतं तेवढ्यावरच थांबत नाही. गवत नसल्यामुळं माती निघून जाणार आहे. माती निघून झाल्यामुळं धरणं भरू शकतात. माती निघून गेल्यामुळं, तिथलं गवत निघून गेल्यामुळं ते शाकाहारी प्राणी खाली मायग्रेट होणार आहे शेतावर, आणि त्याच्याबरोबर बिबट्या येणार आहे.
बिबट्याला ते नाही सापडलं तर तुमच्या कुत्र्यांच्यावर, जनावरांच्यावर, माणसांच्यावर, लहान मुलांच्यावर हल्ला वाढणार आहे. ते आत्ता दिसायला लागलेलं आहे. आणि त्यांनी शुगर केनला जंगल तयार केलं. जंगल म्हणजे त्यांचं शुगर केन झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे शिरूरला प्रश्न आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटामध्ये अनेक बिबटे दिसायला लागलेले आहेत. बरोबर. त्यांचं खाद्य जे आहे शाकाहारी प्राणी ते तिथं नाहीत, जंगलात नाहीत म्हटल्यानंतर ते पण मायग्रेट होणार त्याच्याबरोबर. नुकतंच काही दिवसांपूर्वी डॉक्टर माधव गाडगीळ यांचा मृत्यू झाला. सो त्यांचा एक रिपोर्ट आहे वेस्टर्न घाटवरचा, जो की खूप महत्वाचा आहे. ऐकला नाही सरकारनं किंवा ते गुंडाळून ठेवला. खूप घाण का गुंडाळून ठेवला तर त्याचं कारण आहे की त्यांचं असं म्हणणं आहे, किंवा बाचुळकर सर आमचे आहेत, त्यांचं असं सगळ्यांचंच आमचं पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तिथं उत्खनन करू नका, आता आहे तेवढं तर व्यवस्थित ठेवा, खाणीला परवानगी देऊ नका, वृक्षतोड करू नका. कोण श्रीमंत आहे त्याच्याकडेच पैसा तुम्ही घालवायचा असेल, तुम्हाला दुसरे पर्यायी ठिकाणं असतील तर तिथं तुम्ही उत्खनन करू शकता. पण हे उत्खनन करून तिथले आदिवासी मूळ माणसं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथल्या मूलस्थानी असणाऱ्या वनस्पती ज्या आहेत त्या तिथंच फक्त येणार आहेत. तर त्या वनस्पती तुमचं सारखं वर्दळी वाढल्यामुळं किंवा उत्खनन केल्या, खाणी खणल्या त्याच्यामुळे नष्ट होणार आहेत. तर ते नष्ट होऊ नये याच्यासाठी तो एक रिपोर्ट होता अख्ख्या पश्चिम घाटाच्या संदर्भात. बरोबर. म्हणजे गुजरातपासून ते केरळपर्यंत. मागच्या वर्षी केरळमध्ये जे झालं लँडस्लाइड आणि ते सगळं खूप मोठ्या प्रमाणात झालं. आपल्याकडे पण होणार इथनं पुढे. सो काय वेस्टर्न घाटाबद्दल तुमचं काय मत आहे? काय मोठ्या प्रमाणामध्ये जर तुमचं एक्सकव्हेशन चालू असेल किंवा दळणवळणासाठी तुम्ही रस्ते केलेले आहेत, विकास म्हणजे तो विकास नाही. विकास म्हणजे इमारतीवर इमारती बांधला म्हणजे विकास नसतो. पण त्याच्याऐवजी तिथल्या माणसांच्या सुखसुविधा तुम्ही किती वाढवताय आणि त्याच्यातनं विकास करताय. मग रस्ते तुम्हाला चांगले पाहिजेत, लाईटचे खांब पाहिजेत, अमुक पाहिजे, त्यासाठी तुम्ही जंगल तोडणार आणि मग तिथं पर्यटन स्थळ तयार करणार, तिथं फार्म हाऊस तुम्ही करणार आणि तिथं लोकांना बोलवणार बघायला या. म्हणजे वनतारासारखं तुम्ही करणार, पैसे देऊन तुम्हाला तिथं जायला लागणार आहे. म्हणजे आमचा आक्षेप त्याच्यासाठीच आहे. तोही का प्रोजेक्ट आहे असं म्हटलं जातं की नंतर क्लायमेट म्हणजे एक असं येणार आहे की भविष्यात तुम्ही कंपनी आहे तर तुम्हाला एक पे करावं लागणार आहे गव्हर्नमेंटला. म्हणजे तुम्ही एवढे कार्बन घेताय तर तो कार्बन विकत घेऊ शकतो आपण नंतर. म्हणजे तुम्ही झाडं लावणार, ग्रामपंचायतीनं झाडं लावलं तर त्यांना पैसे मिळतील असं आहे, किंवा NGO त्याच्यावर काम करतील. बरोबर. म्हणजे दे आर नॉट मॅड की ते वंतारासारखं उभं करणं, कारण त्यांना ते फील्ड दाखवायचं की आम्ही इकडं मायनिंग करतोय पण आम्ही हेही विकत घेतलंय कारण कार्बन बॅलन्स झाला पाहिजे. बॅलन्स करतोय आम्ही, बॅलन्स करतोय. म्हणजे 3 कोटी झाडं लावली असं ज्यावेळी एखादं सरकार म्हणतं किंवा एखादं व्यक्ती म्हणते, मंत्री एखादा म्हणतो 3 कोटी, त्याचं कॅल्क्युलेशन तुमचं कागदावरच आहे, ओरिजिनल तिकडं नाही आहे. आणि 3 कोटीमधले आगी लावून किती जाळलं माहीत नाही, जळलं किती माहीत नाही, त्याचं कॅल्क्युलेशन नाही. लावलं एवढंच आहे तुमच्याकडं, कमी झालेलं तुमच्याकडं नोंद नाही. तर या सगळ्यामध्ये जे म्हणजे सरकारला जाणीव जागृती पाहिजे. सरकारला जाणीव जागृती पाहिजे की पुढच्या 25 पिढ्यानंतर किंवा पुढच्या 25-30 वर्षानंतर काय इथला अवस्था असणार आहे ही सुशिक्षितांना पण कळेना. बरोबर. म्हणजे शिकलेला माणूस आपण घाटावर ह्याच्यावरनं जाताना, आपल्या नदीवरनं जाताना गाडी थांबवतोय, चांगल्या क्वालिटीच्या गाड्या आहेत त्यांच्या, 15-15, 20-20, 25 लाखाच्या गाड्या आहेत. ती शिकलेलं पाहिजे, ती इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे, डॉक्टर आहे, शिकलेला आहे, राजकारणी आहे, ते गाड्या थांबवतोय आणि पाण्यामध्ये निर्माल्य टाकतंय जे माशाचं खाद्य नाही ते. बरोबर. तर ते चुकीचं आहे, हे तुम्हाला सांगावंच लागेल. कारण त्याच्यामुळं जे हे पसरणार आहे. मग अशा हवामान बदलामध्ये अजून एक आहे की डासांची नोंद झालेली आहे थंड प्रदेशामध्ये. 3 डास नोंदले गेलेले आहेत, 3-4 डास नोंदले. म्हणजे आत्ता तुम्हाला तिथं नोंदवले. थंड प्रदेशामध्ये आत्तापर्यंत डास नव्हती. अशा ठिकाणी हिमालयाच्या पायथ्याला किंवा त्या गावांच्या मध्ये डासांची नोंद झालेली आहे. इव्हन फिनलँड असा देश आहे जिथं फिनलँड काय तिथं एकही डास नव्हता, मागच्या वर्षी सापडला. तर ते गव्हर्नमेंटसाठी जागे झाले, ते धोक्याचा इशारा आहे. सो की इथं कसा काय निर्माण झाला हा डास? म्हणजे इथं आज निर्माण झाला म्हणजे तापमान वाढलं, त्या तापमानाला डासांची उत्पत्ती होणार आहे ना. बरोबर बरोबर. थंड प्रदेशामध्ये असणारे प्राणी, पक्षी, कीटक, त्यांचं अन्न साखळी, त्याच्यामध्ये हे गेले तर ती काही डासांच्या बरोबर काही पॅरासाईट पण जाणार आहेत, परजीवी जाणार आहेत, ते मानवी शरीराला किंवा इतर प्राण्यांना बळी पाडू शकतात. अर्थातच ते डास सगळंच होणार आहे.
कारण ते कोल्ड ब्लडेड आहेत ना ते, सॉरी वॉर्म ब्लडेड अॅनिमल्स आहेत ते, त्याच्यावरती ते त्यालाच चावतात. त्यालाच फक्त चावणार आहेत आणि त्यातनं त्याची परजीवींची बरोबर. उत्पत्ती होणार आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या लोकांच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्याच पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. मग मीडियाचं पण काम आहे. मीडियाचा रोल आहे, शिक्षकांचा रोल आहे, डॉक्टरांचा रोल आहे, इंजिनियरचा रोल आहे, प्राध्यापकांचा, शेतकऱ्यांचा रोल आहे. कीटकनाशकं किती प्रमाणामध्ये, हरा ट्रॅकीमध्ये सापडला आमचा शेतकरी. हरा ट्रॅकी म्हणजे आम्ही काय म्हणतो, हरा ट्रॅकी म्हणजे हायब्रिड बियाणं, रा म्हणजे रासायनिक खतं, कीटकनाशकं, ट्रॅ म्हणजे ट्रॅक्टर. ह्या सगळ्यातनं सेंद्रिय शेती बाजूला होते. आता लोकांना सेंद्रिय पाहिजे. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण गेलो, स्ट्रॉबेरीच्या एरियात गेलो तर तिथली लोक स्ट्रॉबेरी खात नाही, लय कीटकनाशक टाकतात. बरोबर. तासगाव भागात किंवा आमच्या भागात आला मनेराजुरी भागात वगैरे द्राक्षाच्या बागा आहेत, ती आम्ही कोण द्राक्षे खात नाही तिथलं. बरोबर. किती पण धुतलं तरी कीटकनाशक आहे. बरोबर. पण माझा हा म्हणजे मी विचार केला ह्याच्यावरती, सेंद्रिय शेती किंवा ह्याच्यावरती, बट जगाची लोकसंख्या आता 8 बिलियन आहे. ओके. आणि एक डेटा सांगतो की 3 ते 4 बिलियनच एवढंच आहे. मग सेंद्रिय शेती वुड बी लाईक की देर विल बी नाही. आता शेतकऱ्याला स्वतःची काळजी स्वतः घ्यायची. आपल्या पुरतं पिकवा, तुला काय पाहिजे तेवढं घे, त्याला साखर आणि मीठ लागतंय तेवढं घेतलं म्हणजे बाद झालं. ते जगतोय ना. तुमची बाकीच्यांची काळजी करायची त्याला कशाला पाहिजे. म्हणजे जर शेतकऱ्यांनी ठरवलं की आम्हाला नाही, मला टोमॅटो पण द्यायचं नाही, मला काहीच करायचं नाही, मला काय नाही, माझे शेती माझं मी बघतो. पूर्वीच्या काळी जसं होतं, आपल्याला गावामध्ये गावापुरतं सगळं तयार होते, काही आम्हाला बाहेरचं लागत नाही, असं जर ठरवलं, तुम्ही किती पण पैसे दिले आम्हाला द्यायचंच नाही, तुम्हाला ज्वारी गहू कुठनं तयार करायचं करा जावा. बरोबर. म्हणजे जर शेतकऱ्यावर म्हणजे नाका तोंडाशी आलं तर शेतकरी काय करणार आहे, माझ्या पाहुण्यापुरतं आणि घरापुरतं मी तयार करतो, ठीक आहे, मला तुमची कुणाचीच गरज नाही म्हणणे. बरोबर. करेक्ट. आणि ज्यांना गरज आहे मग रासायनिक खत. म्हणजे काही ठिकाणी असं झालेलं आहे की शेतकऱ्यानं तयार केलेलं, कष्टानं तयार केलेलं परदेशी पाठवलं आणि त्याच्यावर शिक्का बसला की हे रासायनिक प्रदूषित हे आहे, केमिकल आहे, त्या परत आणणं सुद्धा परवडणार नाही, त्याला डंपच करायला लागते ना तिकडे, कोट्यवधी रुपयाचं नुकसान आहे. बरोबर. मी ज्यावेळी विचार करतो ह्या सगळ्या क्लायमेट चेंजेसचा, तर मला अल्टिमेटली हे सापडतं की ह्याचं सगळ्यात मोठं किंवा मुख्य किंवा एकमेव मला वाटतं रिझन हे ओव्हर पॉप्युलेशन आहे. हो, ह्याच्याविषयी काय ओव्हर पॉप्युलेशन पण आहे. आणि आत्ता लोकांची वृत्ती जरा बऱ्यापैकी झालेली आहे की लोकसंख्येचं नियंत्रण ठेवलं पाहिजे, पण तरी पण काही धार्मिक गोष्टी किंवा राजकारणी लोकांना असं पाहिजे की वाढू दे, काय आपल्याला फरक पडतोय, त्यानं रेशन खाल्लं तर चालते, नाही तर नाही खाल्लं तर चालते, पण त्याचा इम्पॅक्ट सगळ्या लोकांवर पडतो. आणि धार्मिक ह्याला लोकांनी किंवा राजकारण्यांच्या ह्याला बळी पडू नये. आपल्याला जेवढं पेलवते, आपण आपली पिढी पुढं फक्त जनरेट करणे आणि ती चांगली सुस्थितीमध्ये जगली पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. एक काल परवा एक हरियाणामधली एक न्यूज आहे, त्याला 10 मुले आहेत आणि 11वा मुलगा झाला, तर तो आनंद वगैरे पेढ्या वगैरे वाटत होता. ते न्यूज रिपोर्टर गेली त्याच्याकडे आणि त्याला म्हटली की काय 10 मुलीनंतर एक मुलगा, अर्थात मुलगा हवा यासाठी. सो 11 अपत्य, ती बाई कंटिन्युअसली, शेवट सगळ्यात मुलगी तिची 12वीत आहे. तर त्या माणसाला विचारलं मुलींची नावं सांग, त्याला नाही सांगता आली. सो हे काय कुठं आहे, म्हणजे धर्म वगैरे गेलं खड्ड्यात, बट व्हॉट इज दिस एक्झॅक्टली. हे कसं आहे माहिती आहे का, अंधश्रद्धा पण आहेत म्हणा किंवा गैरसमजुती आहेत किंवा लोकांचा जे पगडा, लोकांच्या डोक्यात कुणीतरी हे घुसवलेलं आहे, मुलगा मुलगी आहे, मुलगा घराचं रोशन करणार आहे, मुलगी काय करणार नाही, हे डोक्यात सारखं घुसवत राहायचं. आणि त्याला आमचे शिक्षक पण जबाबदार आहे, अभ्यासक्रम मंडळ पण जबाबदार आहे, मीडिया पण जबाबदार आहे, राजकारणी तर 100% जबाबदारच आहेत. त्यांनी कधी ह्याच्यावर तोंड उघडून बघितलं नाही, कारण त्यांची मतं जातात किंवा काय होते. तुम्ही लोकांना चांगलं सस्टेनेबल ठेवा. आनंदाई इंडेक्समध्ये आम्ही सगळ्यात 100च्या पाठीमाग आहे, भूकमरीमध्ये सगळ्यात 100च्या माग आहे, मग कशाला लोकसंख्या वाढवून ठेवतोय आपण. बरोबर. तर कुणीतरी सांगतंय की ह्यांची संख्या जास्त वाढेल, ह्या धर्माची संख्या, त्याचा काही संबंधच घेऊ नका ना. सामान्य लोकांनी आपल्या कुटुंबापुरता विचार केला पाहिजे. दुसऱ्याच्या ऐकून आपल्यामध्ये ते बदल घडवून आणू नका. दुसरा तुम्हाला उचकून देतोय, तुम्ही करतोय, त्यांची मुलं वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी शिकतायत आणि तुमची शिकत नसतील, तुमच्या मुलांना साधं बेसिक गोष्ट अन्न वस्त्र निवारा पण मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे. ॲक्च्युली ना, जो धर्म म्हणतो आपण लोकधर्म आहे, त्याच्यात संस्कृतीने एक गोष्ट सांगितली की पित्याला किंवा आईला त्यावेळीच मोक्ष प्राप्त होतो ज्यावेळी मुलांना अग्नी दिला तर, म्हणूनची ती तिथून आलेल्या गोष्टी आहेत. सो हे किती वाईट आणि घाण आहे आत्ताच्या जगासाठी की
दिस इज सो बॅड की कुठं आपण अजून रुजलोय त्या हां, astrology त्याच्यामध्ये बदल पण आता व्हायला लागलेला आहे, पण एवढा बदल होत नाहीये. बरोबर. पण ज्यांनी बदल केलेला आहे ते आदर्श घेऊन त्या लोकांनी इतर लोकांच्यापर्यंत संदेश पोचवला पाहिजे. बरोबर. व्हॉट्सअपवरनं किंवा ह्याच्यावरनं जे मेसेजेस जातात किंवा ज्याला हायलाईट करतो तसलं हायलाईट करत बसायचं काही कारण नाही. ही युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. 50 वर्षानंतर काय अवस्था असेल, आत्ताच खायला मिळत नाही एवढ्या जनतेला, तर 50 वर्षानंतर आरोग्यसेवा कशी असेल, वन खाते सेवा कशी असेल, आत्ता गाडीमध्ये उभा राहायला जागा नसती, एवढ्या हे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. काही वर्षानंतर पेट्रोल आणि डिझेल पण कमी होणार आहे नैसर्गिक ह्याच्यामुळं, त्याचा काय परिणाम होईल. शिक्षणाची आबाळ आहे, शिकलेलं नाही, काय नाही, मग ते चोऱ्या माऱ्या वाढणार, इतर गोष्टी वाढणार, गुन्हेगारी वाढणार, त्याचा आपल्याला त्रास होईल किंवा त्याचा तिथल्या समाजाला त्रास होईल. भूतानसारखा देश, आपल्या शेजारचा देश, आनंददायी देशामध्ये वरच्या पातळीवर आहे. बरोबर. त्याला कारण आहे लोकसंख्या नियंत्रित आहे किंवा शिक्षणाचा त्यांना अवेअरनेस आहे. आमच्याकडे शिक्षणाच्या अवेअरनेसपेक्षा इतर अवेअरनेस जास्त, धार्मिक अवेअरनेस वगैरे वाढवला जातो खूप मोठ्या प्रमाणात. पण आपण आता हे म्हणतोय अक्षरशः की लोकांना सांगितलं पाहिजे क्लायमेट चेंज खूप महत्त्वाची गोष्ट आहे किंवा त्याच्यावरती तुम्ही विचार केला पाहिजे. पण मागच्या वर्षी जे अमेरिकेचं निवडणूक झाली तर त्याच्यामध्ये मागा म्हणून त्यांनी सांगितलेला मेक अमेरिका ग्रेट अगेन, हा ट्रम्पचा तो सगळ्यात मोठा होता. आणि ही वॉज कॉन्स्टंटली सेईंग ऑन मीडिया दॅट ड्रिल बेबी ड्रिल, म्हणजे करा खोदा, आणि त्यानं सुरू केलं. आणि व्हेनेझुएलावरती आता त्याचा अटॅक सुद्धा त्याच कारणासाठी ऑइल पाहिजे त्याला. हा, मग हे अमेरिकेसारख्या सुशिक्षित लोकांना पण जर पटत नसेल तर व्हॉट इज दिस. अमेरिकेला पटतंय, तिथल्या जनतेला पटतंय, तिथली जनता उठून उभी राहते, ते त्याला विरोध करतायत. तर मीडियामधनं आपल्यापर्यंत काय येतं ह्याच्यापेक्षा ट्रम्पला पण त्याची जाणीव आहे की आपण करतोय ते चुकीचं आहे, पण ते केल्याशिवाय त्याला पर्याय नाही. पर्याय नाही म्हणण्यापेक्षा तो आगाऊपणानं करत असेल तर त्यानं जागा व्हावं. कारण त्याच देशाचा एक उपराष्ट्रपती अल गोरसारखा होऊन गेला की ज्यानं क्लायमेट चेंजच्या संदर्भात पहिल्यांदा हे केलं, काम केलं, डॉक्युमेंटेशन केलं आणि त्याला नोबेल पण मिळालं. हो, डॉक्युमेंटरी पण छान आहे त्यांची, आय थिंक 2007-08 ह्याच दरम्यान. बरोबर बरोबर. सो क्लायमेट चेंज खूप महत्वाचं आहे. बट डू यू थिंक की हे लोकजागृतीतूनच होणार आहे खरं तर ह्याचं? लोकजागृतीशिवाय पर्याय नाही. आणि तुमच्या पुढं आदर्श पाहिजेत आणि तुम्हाला जे चुकीचं मार्गदर्शन केलं जातं ते चूक आहे हे पण तुम्हाला लोकांना, दुसऱ्या युवकांनी किंवा शिक्षकांनी किंवा सुशिक्षितांनी, अशिक्षितांनी, शेतकऱ्यांनी सांगितलं पाहिजे. एकमेकाला सांगणे, कम्युनिकेशन असलं पाहिजे. आता इथं कम्युनिकेशन कसं आहे, थ्रू मीडिया कम्युनिकेशन होते. म्हणजे मी व्हॉट्सअपवर काहीतरी मुद्दा टाकणार, तो सगळीकडे जाणार, तो चूक आहे का बरोबर आहे, त्याची खातरजमा, फेकपणा कोणी बघत नाही, तो बघितला पाहिजे. आणि मग त्यातलं चांगलं काय, आणि त्यातनं असं अनेकदा झाल्यानंतर मग तुम्हाला कळणार आहे. म्हणजे सापाला 4 डोक्याचा साप असतो हे डोक्यात तुमच्या भिनवलं की तुम्हाला तसंच वाटणार ना. बरोबर. अंधश्रद्धा तुमच्या वाडीला लागण्यासाठी जर मोबाईलचा, इंटरनेटचा उपयोग होत असेल तर ते चुकीचं आहे. करेक्ट. अभ्यासक्रमात सुद्धा असं आहे की अभ्यासक्रमात ते येऊन द्यायचं नाही. ही काळजी त्या शिक्षण विभागानं घेतले पाहिजे. गैरसमज पसरत आहेत लोकांच्या मध्ये, ते दूर करण्यासाठी सगळ्यांनी, म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटचा ह्याच्यापेक्षा आपण एक माणूस म्हणून, ह्युमॅनिटी म्हणून पुढचा विचार करून आजची कृती केली पाहिजे. करेक्ट. म्हणजे थिंक सायंटिफिक असून चालत नाही, ॲक्ट सायंटिफिक पण करायला लागणार ना. गरजेचं आहे. डोक्यात असून काय ते म्हणजे सायंटिफिक मी मस्त, मला थिअरी माहिती आहे, प्रॅक्टिकलमध्ये उतरणार ना. म्हणजे माझा गणपती मी कराड नगरपालिकेने ठेवलेला आहे, त्या कुंडामध्ये मी विसर्जन केला तर निदान प्रदूषण थोडं कमी होईल, ते निर्माल्य तिथे टाकलं तर होईल. पण शिकलेलाच माणूस जर जातोय आणि दिव्यांग पोरगं एक रडतंय की मला तिथं द्यायचं आहे, मला त्या पाण्यामध्ये काय करायचं आहे, जे पाण्यामध्ये मला टाकायचं नाही, वाहत्या पाण्यामध्ये मी टाकणार नाही. आणि ते दिव्यांग पोरगं तिथं सायकल घेऊन आईला आणि बहिणीला म्हणते की मला काय करायचं आहे, गणपती यांना दान करायचं आहे किंवा गणपती मला इथं विसर्जन करायचं आहे त्या तयार केलेल्या कुंडामध्ये. दोघांच्या भूमिकेमध्ये फरक आहे. शिकलेला ग्रॅज्युएट, MSc असेल आणि काय असेल त्याला आम्ही आव्हान करतोय, एन्व्हायरमेंट नेचर क्लब असेल किंवा पर्यावरणवादी कार्यकर्ते आव्हान करतात की इकडे घेऊन या, त्याला ते दाद देत नाही. मग काही उपयोगाचं नाही ना ते शिकलेल्याचा. ते दिव्यांग असलेलं पोरग, ते जे शिकले त्या शाळेमध्ये ते काम करायला तयार आहे, पर्यावरणाच्या संदर्भात जागृत आहे. आणि हा शिकलेला जागृत नाही म्हटल्यानंतर हे कसं भरून येणार आहे. बरोबर. नाही, आणि आम्ही दरवर्षी जातो अर्थातच गणपती सोडायला, आणि तिथं त्या ह्याच्यातच कुंडातच करतो. पण
त्यानंतर खाली पाण्यात जातो ना दगड आणायला, असतात का 5 दगड घेऊन जायची. संख्या खालची खूप जास्त आहे, ती एवढी आहे की म्हणजे वरचं ऑलमोस्ट निग्लिजिबलच आहे त्यांचा इम्पॅक्ट. सो आणि नंतर काही दिवसानंतर, बरं हीच देवाला पुजलंय तुम्ही वगैरे, अर्धा तुटलेला असतो तो गणपती, देवींची तर खूप घाण अवस्था. रिसेंटलीच मी गेलेलो दिवाळीच्या काही दिवस आधी, 50 दिवसानंतर त्याचं सगळं पाणी कमी झालेलं असतं आणि इतर सगळं जे तिथलं बघितलं वातावरण, तर आपण इथं विसर्जित करायला नाही पाहिजे होतं असं प्रत्येकाला वाटतं. पण पुन्हा ते पुढच्या वर्षी तसंच करतं. कुठं अडत आहे नेमकं, काय आहे मानसिकता. आणि मानसिकता म्हणजे काय माहिती आहे का, तुम्हाला निर्माल्य पाण्यातच टाका म्हणून तुम्हाला फलक घेऊन कोणतरी उभं राहिलेलं असते ना, आमच्या देवाचा अमुक आहे तमुक आहे, अशा अनेक जण आहेत. पण त्यांना मी सांगू शकतो की कुठल्याही संस्कृती कोशामध्ये असं नाही की निर्माल्य पाण्यामध्ये टाका. बरोबर. संस्कृती कोश वाचायचं असेल, संस्कृती कोश नावाचा संस्कृती कोश आहे, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक बाबी त्याच्यामध्ये आहेत. माझा PhDचाच तो विषय होता, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल सांगू शकतो की असं कुठं शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही आहे. शास्त्र म्हणजे तुमचं प्राचीन शास्त्रामध्ये तर अजिबातच नाही. आत्ता तो गणपतीच्या संदर्भातला आलेला आहे. पूर्वी जे गणपती होते ते रंगीत नव्हते. बरोबर. मी कुंभार म्हणून सांगू शकतो की रंगीत गणपती नव्हते. जे रंग असायचे, रंगाचे कारखाने सुरू झालेत गेल्या शतकामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये गणोबा असायचा. गणोबा तिथल्या गावातल्याच मातीचा असायचा. गणोबाचं विसर्जन तुळशीच्या रोपाला किंवा परसदारामध्ये काहीतरी झाड असेल त्याच्या खाली ठेवायचं आणि त्याला रोज पाणी टाकायचं. ते मातीमध्ये विरघळून जायची. त्याच्या अंगावर जे हार तुरे असायची किंवा हार असायची ते कापसाची असायची. बरोबर. आणि तिथं एक चक्र तिथल्या तिथं पूर्ण व्हायचं, संपला विषय. आता हे चक्र चाललंय, मग सांगितल्याप्रमाणे चक्र चाललंय, त्याला थांबा नाही, ते थांबना. ते चक्र थांबवण्याची क्षमता आपल्या पुढच्या पिढीमध्ये यायला पाहिजे. आत्ता तुम्ही प्लॅस्टिक कसं वाटेल तसं टाकताय, कचरा व्यवस्थापन नाही, कोण रेझर वापरतंय आणि ते रेझरसुद्धा त्या प्लॅस्टिकच्या ज्या टाकताय आणि तेच कंटेनर खाली केला जातो. तिथं अनेक जनावरं जातात, जनावरांच्या शरीरामध्ये त्या अन्नाबरोबर ते आता रेझर जातात पोटामध्ये किंवा प्लॅस्टिक जाते. 10-15 किलो प्लॅस्टिक त्या ह्याच्यामधनं काढायला लागते. मग त्या प्लॅस्टिकची विल्हेवाट योग्य पद्धतीने लागावी यासाठी नगरपालिका सांगते, शाळा सांगते. मग अडतंय कुठं, तर कृती करताना शॉर्ट कृती केली जाते. म्हणजे चॉकलेट खाऊन तुम्ही कागद खिशात ठेवा किंवा डस्टबिनमध्ये टाका, किंवा असं प्लॅस्टिक रिसायकलसाठी द्या, किंवा असं प्लॅस्टिकची इकोब्रिक तयार करणे, ही संकल्पना मुलांच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यांना कृती करून घेणे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण हे प्लॅस्टिक वाहत जाणार आहे. सगळं जगभरातलं प्लॅस्टिक गोळा व्हायला लागलेलं आहे. कुठं समुद्रात, ओढ्यातनं, नदीतनं तिकडे जातंयच तुमचं. आणि हे सगळं प्लॅस्टिक गेल्यानंतर तिथं मायक्रो प्लॅस्टिकचे कण तयार होणार. आज मिठामध्ये, चमचाभर मिठामध्ये थोडं मायक्रो प्लॅस्टिक असेल, पण 250-260 साली अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा प्लॅस्टिक आलं तर काय करणार आहे तुम्ही? कॅर्सिनोजेनिकच आहे ना ती. मग त्याची आत्तापासून तुम्हाला लोकांना सांगायला लागेल की बाबा हे गोळा, जगभरातली चाललेले आहेत प्रयत्न, जगभरात चाललेला आहे की कचरा व्यवस्थापन. नाहीतर तुम्ही बघताय प्रचंड ढगफुटी झाल्यानंतर प्रचंड पाणी येतंय, कचरा येतोय, तो कचरा नदीमधनं बाहेर फेकला जातोय. बाहेर म्हणजे समुद्रापर्यंत पण नेला जात नाही, तो बाहेर येतोय. आणि जिथं तुम्ही राहताय त्या एरियामध्ये पुन्हा कचरा वाढतोय, पुन्हा तुम्ही ते ढकलताय. म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, स्वच्छता अभियान नुसतं राबवून चालणार नाही, लोकांच्यापर्यंत ते पोचलं पाहिजे. काही गावांनी त्याच्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे, तर त्या गावांचं अभिनंदन, किंवा त्या नगरपालिकांचं अभिनंदन की जे कचऱ्याच्या संदर्भात योग्य पद्धतीनं काम करतात, सातत्यानं करतात. बरोबर. स्पर्धेसाठी तुम्ही करू नका. तुमच्याच गावात राहणाऱ्या, तुमच्या शहरात राहणाऱ्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही आत्तापासून काहीतरी करायला आहे. कारण बाराडाबरा तुम्ही बघितलं असेल, बाराडाबऱ्याला किती कचरा होता. आता तिथे गेला तर ती आपण म्हणू पण शकत नाही, ते कचरा आणून टाकत होते. त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत आहे, खर्चिक आहे, वेळ खाऊ आहे. लोकांना सांगणं गरजेचं आहे, रिसायकल करा, रियूज करा, रिफ्यूज करा, प्लॅस्टिक पिशवी वापरू नका, धाडी टाकणे, गोळा करणे, प्रोडक्शन थांबवणे. लोकांनी सांगितलं मला प्लॅस्टिकची पिशवी नको आहे, ती कशाला देतोय तुम्हाला? बरोबर. आम्ही लोकांना म्हणतोय की तुम्हाला जर समजा कोणी थोबाडीत दिली तर तुम्ही खाल का? तुम्ही म्हणताय ना, मला प्लॅस्टिकची पिशवी दिली म्हणताना मी घेतली, फळवाल्याने दिली म्हणताना मी घेतली, पण तुम्हाला कोणी फुकट थोबाडीत द्यायला लागली तर तुम्ही घेणार आहे का? नाही ना. मग ती भूमिका लोकांच्या पर्यंत आली पाहिजे. बरोबर. तुम्हाला माहितीच आहे की आपण कृष्णाघाट ते साफ करत होतो त्यावेळी नंतर शेवटी ते झालं, शेवटच्या दिवशी नगरसेवक वगैरे आले,
तर त्यांनी सांगितलं की भारतात अशी स्वच्छ नगर पालिका शहर म्हणून आपला नंबर वगैरे आला. पण मला नंतर एक असं सायकोलॉजिकली वाटलं की माणूस एवढा घाण आहे का की त्याला स्वच्छ राहण्यासाठी पुरस्कार द्यावा लागतो. सायकोलॉजी आहे. स्वच्छ राहा बाबा, अमुक कर तर मुक कर. हा म्हणजे ही खरं आयरणी आहे खूप घाण गोष्टी की बाबा तू स्वच्छ राहून तुला आम्ही पुरस्कार देतो. म्हणजे सगळे गधडे आहेत का जवळजवळ. असंच आहे तो प्रकार. पण तो काय एक ह्याचा भाग झाला, सिस्टीम राबवण्याचा भाग झाला. कुणाला तर स्पर्धेमध्ये घेतल्याशिवाय काहीतरी होत नाही, ही भूमिका अनेक वर्षापूर्वीपासून असल्यामुळं वन व्यवस्थापन करा, वणवा लावू नका, मग आम्ही तुम्हाला पुरस्कार देतो. पुरस्काराचा इथे संबंध नाही. म्हणजे तुम्ही काय करा, सोलर सिस्टीम बसवा, मग तुम्हाला आम्ही हे देतो, अनुदान देतो. अशी एक सिस्टीम आहे. त्याच्यापेक्षा सोलर सिस्टीमची जी उत्पादन आहे ती स्वस्त करा ना, त्याच्यावरचा टॅक्स कमी करा, स्वस्त करा, आणि लोक आपल्या मनानं वापरतील ना. तुम्ही सांगायला लागत नाही लोकांना. आणि भारतातली लोक जुगाड करायला एक नंबर आहे. त्यांना फक्त तुम्ही संधी द्या. पॅनल तुम्ही उपलब्ध करून दिले स्वस्तमध्ये, तर लोक आपल्या आपल्या घरावर ते करते ना. बरोबर. पण तुम्हाला ते करायचं नाही. तुम्हाला नुसतं स्पर्धा भरवायच्या किंवा अन्य करायचं, ह्या गोष्टी आहेत. म्हणजे बैलगाडीच्या स्पर्धा भरवा, अमुक करा, ते तर प्राण्यांचा छळ होते. आमचं असं म्हणणं नाही की सगळ्या थांबवल्यानंतर, पण त्यामध्ये गर्दीत निघालेली युवा पिढी तर तुम्ही थांबवू शकता ना. बरोबर बरोबर. क्लायमेट चेंजसाठी 3 महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी सांगाल ज्या आता सगळ्यांनी इमिडिएटली केल्या पाहिजेत, जेणेकरून आपण ॲटलिस्ट त्या एका पॉईंटपर्यंत पोहोचू की हे ॲटलिस्ट ॲड्रेस होईल किंवा क्लायमेट चेंज कुठंतरी त्याच्यावरती फरक पडायला सुरुवात. ऊर्जेचा वापर योग्य पद्धतीने करणे गरजेनुसार. पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करा, पाणी प्रदूषित होऊ देऊ नका. आणि अनेक गोष्टी, कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करा. ट्रॅफिकचा सांभाळ तुम्ही योग्य पद्धतीने केला, इंधन तुम्ही योग्य पद्धतीनं वापरलं, गरजेनुसार मोठ्या प्रमाणामध्ये झाडतोड होणार नाही. निर्धृतूल वापरा असं आम्ही सांगतोय. निर्धृतुलेचं ग्रामपंचायती लेवलला जर काम झालं तर निर्धृतूल वापरली तर 40% लाकडाची बचत होते ना. धूर पण कमी होणार आहे आणि लाकडं पण वाचणार आहेत. म्हणजे झाडं लावा म्हणण्यापेक्षा तुम्ही झाडं तोडण्यावर आपोआपच हे करू शकताय. मग निर्धृतुली तुम्ही भेट द्या ना स्पर्धेमध्ये. स्पर्धा लावूच नका ना. प्रत्येक ग्रामपंचायतीने ठरवलं आम्ही निर्धृतूल मोफत देतोय. जसं मोफत शौचालयाची योजना पूर्वी होती, सरकारने केली, आणि त्यामुळे अनेक शौचालये तयार झाली त्या काळात. मग शोषखड्डा खाणायचा असतो, अमुक करायचं असतं. हे सगळं बेसिक लेवलला काम तुम्ही करून द्या. त्याला मनरेगा जोडा तुम्ही. बरोबर. त्याला तुम्ही वन व्यवस्थापन जोडा. जाळ वनवे लागतात त्याला तुम्ही माणसांची रोजगार हमी योजना जोडा तुम्ही. त्याला अनेक गोष्टी करता येतील, करण्यासारख्या आहेत. पण त्या नुसत्या कागदोपत्री न होता चांगल्या पद्धतीनं राबवल्या गेल्या पाहिजेत. आणि इथं सगळ्यांनी वैज्ञानिक पद्धतीनं विचार आणि कृती करावी. मग तुमचं आरोग्य आहे, पर्यावरण आहे, जंगलं आहेत, सगळंचे सगळं व्यवस्थित चालू शकते. मगाशी बोलताना आपण विकास नीती किंवा विकास हा बोललो जरा. सो खरा विकास काय आहे? खरा विकास म्हणजे तुमचं एअर क्वालिटी, वॉटर क्वालिटी, सॉईल क्वालिटी व्यवस्थित ठेवणे हा विकासाचा भाग आहे. म्हणजे तुमच्याकडे येणारं अन्न चांगलं येईल, हवा चांगली आहे, पाणी चांगलं आहे, आरोग्य चांगलं होईल. आरोग्य चांगलं असेल तर माणसाला, म्हणजे डोळ्यामध्ये काय गेलं तर आपल्याला ते नको असते. डोळा स्वच्छ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. आत्ता जर सांगितलं ह्या धुळा आहे, कचरा आहे, अमुक आहे, ते काय नाही, पण डोळ्यात कण गेला तर तुम्हाला कळणार. फुफ्फुसामध्ये जाऊन काहीतरी इन्फेक्शन झालं की तुम्हाला कळणार हवा अशुद्ध आहे, मग शुद्ध. कोरोनामध्ये कशी झटपट झाली, झाडं लावली पाहिजे. मग ते कोरोना संपल्यानंतर पुन्हा आहे ते लोक तशाच पद्धतीनं वागायला लागले ना. पण त्यावेळी ऑक्सिजन नव्हता किंवा ऑक्सिजन कमी पडत होता, पैसे नव्हते असं कोण म्हणत नव्हतं. पण हॉस्पिटलमध्ये जागा नाही, अमुक नाही, सुविधा नाही. मग ह्या सुविधा उपलब्ध करून देणे म्हणजे हे आहे ना, विकासच आहे. मग एकाच रस्त्यावर तुम्ही वारंवार डांबर घालून खडीकरण करून चांगला रस्ता करण्यापेक्षा ज्या भागाला रस्ता नाही तिथं तुम्ही रस्ते करू शकता, तिथली धूळ मिटवू शकता, तिथलं ट्रान्सपोर्टेशन तुम्ही चांगलं करू शकता. खड्डे जे आहेत म्हणजे तुम्ही ठेकेदारी पद्धतीमध्ये ठेकेदाराकडनं काम करून घेत असताना क्वालिटी करून घ्या. 5 वर्ष जरी तुम्ही व्यवस्थित हे केलं, मेंटेन केलं, आरोग्य सुविधा असेल, शैक्षणिक सुविधा आहे, शाळांच्यामध्ये शिक्षकांना शिकवायला वेळ मिळाला पाहिजे ना. तुम्ही त्यांना कुत्री मोजायला किंवा काय मोजायला लावत असला तर चुकीची गोष्ट आहे. तुमच्याकडे इतकी बेरोजगार युवक आहेत
बरोबर. त्यांना तुम्ही काम सांगतो, इलेक्शन ड्युटी त्यांना लावू शकता, तुम्ही इतर गोष्टी लावू शकता. तुम्ही त्यातनं पैसे वाचवणार आणि पैसे कुठं घालवणार? ठेकेदारांसाठी घालवणार किंवा रस्त्यावर रस्ते कार्पेटिंग करण्यामध्ये घालवणार, ते पण टिकत नाहीत. पूल बांधणीसाठी वापरणार, आरोग्य सुविधा आम्ही सुधारल्या म्हणून सांगणार. ही विकासाची गोष्ट नाही. बरोबर. आणि इवन पर्सनल लेवलला सुद्धा हा नाहीये विकास की खूप मोठा बंगला, खूप मोठी गाडी. नाही तर नाही at नाही least ते काय आहे, एका पर्सनल लेवल आहे. माणसाला कधी म्हणायचं की माणसाच्या गरजा ज्या आहेत, माणसाच्या गरजा ज्या ह्याच्या आहेत, नीड, त्या भागवणे पृथ्वीला शक्य आहे, पण हव्यास कोणाचा भागवू शकत नाही. मग मला शेती करायची आहे, तर शेतीमध्ये मी कोणत्या पद्धतीने उत्पादन घेईन? शेतकऱ्यांनी ठरवलं. या जर पिकाला हमी मिळत असेल, म्हणजे मी कापूस पिकवणार आहे, कापूस तिथं गेल्यानंतर ते सुरक्षित राहायला पाहिजे ना. कोणतर त्याच्या गासड्या पेटवते, कोणतर काहीतरी करते, म्हणजे त्यातनं जे हे मध्ये शिरलेले आहेत उपद्रव मूल्य दाखवणारे, म्हणजे कापूस गोळा झाला आणि जाळून टाकायचा, म्हणजे शेतकऱ्याला पैसे नाहीत पण मधल्या लुटारूंना पैसे मिळतात ना त्याची. बरोबर. किंवा अन्नधान्य उत्पादनामध्ये जी काही सुविधा आहे ती, गहू भिजतोय, मग तुम्हाला तिथं पत्र्याचं शेड किंवा कोठार करता येते ना तेवढ्या ह्याच्यामध्ये. नंतर तुम्ही पैसे त्यांना घालवण्यापेक्षा अगोदरपासून त्या सुविधा देणे, ही विकासाची परंपरा प्रत्येक पक्षानं, प्रत्येक राजकर्त्यानं, समाजसेवकांना राबवली पाहिजे. विकास करत असताना दुसऱ्याचं शोषण करून विकास नको आहे, दुसऱ्याला त्रास होईल अशी कृती करून विकास नको आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक शोषण आहे, इतर प्रकारचं शोषण आहे, ते टाळून तुम्ही विकास केला पाहिजे, तर सगळ्यांचा विकास होईल आणि त्यातनं आनंद निर्माण होईल. आणि आनंददायी देश असतो, हॅपीनेस इंडेक्स असतो, तो तुमचा आपोआपच वाढेल लागतो ना. शांतता होईल, तुमच्या ज्या कुरबुरी आहेत, जातीभेद आहे, धर्मभेद आहे, इतर गोष्टी आहेत, त्या कमी आपोआपच होणार आहेत. शिक्षणानं पण होणार आहे. नक्कीच. पर्यावरणाचं रक्षण पण ती करणारी पिढीच तयार होणार, आरोग्याचं रक्षण करणारी पिढी तयार होणार. विकास म्हणजे असा, तुम्ही प्रत्येक व्यक्तिगत विकास करायचा असेल तर शांत डोक्यानं आनंददायी माणूस कसा राहील, या दृष्टीनं विकास तुम्ही प्रत्येक ठिकाणी केला पाहिजे. करेक्ट. अच्युत गोडबोले सरांचं एक अनर्थ नावाचं पुस्तक आहे, तर ते मी वाचलं. अर्थातच त्याच्यात त्यांनी विकास नीतीवरतीच बोलले की कसं क्लायमेट चेंज आणि कसं वी आर एक्सप्लॉइटिंग अर्थ अँड नॅचरल रिसोर्सेस वगैरे सुद्धा ह्याविषयी ते सांगितलंय. तर त्याच्यामध्ये त्यांनी कॅपिटलिस्ट इकॉनॉमीला खूप असं हे धरलंय की भांडवलदार, भांडवलदारी. सो ह्याबद्दल काय मत आहे की ते कुठेतरी होतंय का? आणि भारतात 100% कन्व्हर्जन होतंय का? हो, झालेलंच आहे. काही जणांच्याकडे अख्ख्याच्या अख्ख्या चांगल्या चांगल्या कंपन्या दिल्या जातात, चांगले डोनेशन्स त्यांच्याकडनं घेतल्या जातात. डोनेशन घ्यायचं, त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी लागणार आहे ना. ओके. मग असं देवाणघेवाण जी राजकर्ते आणि मोठ्या भांडवलदारांच्या मध्ये चाललेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी विचारतच नाही ना. रस्ता करायचा आहे, ग्रामीण भागात रस्ता करायच्या ऐवजी जिथं माझी खाणं आहे तिकडच्या बाजूला रस्ता करणार आणि आम्ही पर्यटन क्षेत्र विकास करतोय असं पण दाखवू शकतायत. आरोग्याच्या संबंधाच्या सुविधा तिकडे द्यायच्या नाही, दुसरीकडेच कुठेतरी द्यायच्या. जिथं गरज आहे तिथं तुम्ही हवा, पाणी, जागा, तिथल्या शिक्षण व्यवस्था, ह्या विकासाच्या ज्या गोष्टी आहेत त्या बेसिक विकास पण अजून काही ठिकाणी झालेला नाही. परवाचं एक उदाहरण आहे, 6 किलोमीटर तिला बाळंत असलेल्या महिलेला तुम्हाला चालत न्यावं लागते. ही गोष्ट अवघड आहे. मग दुसऱ्यावर ढकलून चालत नाही. ह्यांनी राज्य केलं आणि ह्यांनी वाटोळं केलं, मग ह्यांनी काय केलं, मग आम्ही पण काय करणार नाही. अरे तुम्ही चांगलं करत राहिलं तर होणार आहे ना. आणि लोकांना नुसतं जाहिरातबाजीमध्ये पैसे शक्यतो घालवू नयेत असं आमचं म्हणणं आहे. जाहिरातबाजी करायला लागत नाही, लोक काम करत राहिले की नाव काढतातच ना. गांधी नेहरूंनी विकास केला, त्यांनी जाहिरातबाजी न करता जाहिरातीवर खर्च केला असता तर विकास झालाच नसता ना, असं आमचं एक प्रामाणिक मत आहे. आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा ह्या पद्धतीने विचार केला पाहिजे की तुम्ही जाहिरातबाजीवर जेवढा खर्च करताय तेवढा विकासावर खर्च करा. सामान्य माणसापर्यंत तो विकास पोहोचला पाहिजे. बरोबर. लाडक्या बहिणींचा नाही. तो तुमचा राजकीय अजेंडा करू नका ना. विकास म्हणजे 1,500-2,000 हजार रुपये दिलं म्हणजे काय विकास त्यांचा फारसा होतोय असं नाही. 1,500-2,000 हजार म्हणजे 300 रुपये रोजगार असणाऱ्याचं 5 दिवसाचं झालं ना. म्हणजे आठवड्याभराचं पैसे तुम्ही दिलं. आणि फ्रीबीज नकोच आहेत. जे मोफत ज्या गोष्टी जात आहेत ना त्या नाहीच दिल्या पाहिजेत, कारण तुम्ही त्या लोकांना अवलंबित स्वयंलंब. मग तसं अवलंबित वाढवायचं म्हणजे तुम्हाला लोक काय करतात तुमच्याकडे बघताना, तो काहीतरी दिल म्हणताना हे करते ना. बरोबर.
आणि कसं आहे माहिती आहे का, लग्नामध्ये 1000 रुपये खर्च एखाद्या श्रीमंतानं केलं म्हणून गरिबानं खर्चू नये. बरोबर. म्हणजे तो काय करतोय, त्याचं कॉपी करायला बघतोय. त्या हिनं केलेलं आहे, आपल्या भावकीतल्या त्यानं श्रीमंती दाखवलेलं आहे. मग गाड्याच्या ऐवजी 4 जिपाच्या तो पाठवणार, माणसं भरून पाठवेल, किंवा टावेल टोपी प्रत्येकाला द्यायची. कारण नसताना तुम्ही कशाला का टावेल टोपी देणार, मग टोपी डोक्याला बसत पण नाही, असल्या टोप्या तुम्ही वाटताय, टावेल अंगाभोवती बसत नाही, आणि साडी दिली तर ती बाई दुसरी म्हणती की ह्याच्यापेक्षा पोतेर बरं होतं, बरोबर. दिला. मग देताच कशाला, त्याच्याऐवजी ते मुलांच्याकडे द्या. पूजा अर्चेवर खर्च होणार ते मुलांच्या शिक्षणावर खर्च करा, किंवा त्याला खाली खोबरं द्या. ते कुपोषित राहिले आणि तुम्ही दुसऱ्याला पोषण मूल्ययुक्त आहार आपल्या पैशातनं, मिळवलेल्या कष्टाच्या पैशातनं त्यांना देताय, ही चूक आहे. ही अनेकदा महात्मा फुलेंनी तर बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, सावित्रीबाई फुलेंनी सांगितलेलं आहे, शाहू महाराजांनी ते दाखवून दिलेलं आहे, बसवेश्वराच्या काळात आहे, गौतम बुद्धाच्या काळात आहे, ह्या सगळ्यांनी सांगितले. संत तुकारामांनी तर त्याच्यावर प्रचंड सांगितलेलं आहे, बंधुपणावर. मग त्यांची पोटं भरण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलांना किंवा मुलीला शिकवा, त्याचा विकास करा, ते बरोबर आहे. आणि रोजगार, बेरोजगारीपणा ह्याच्यावर बोललं पाहिजे लोकांनी. बरोबर. मला मला मोफत काय मिळतं याच्यापेक्षा बेरोजगारीच्या संदर्भात बोललं तर यातनं सुटका होण्याची शक्यता थोडीफार आहे. 2024-25चं शैक्षणिक बजेट भारताचं, त्याच्यावरचं रेव्हेन्यू, हे बजेट काहीतरी 1000 कोटींचं होतं, आणि त्याच्या 3 ते 4 पट भारताचं मॅरेज रेव्हेन्यू बजेट, मॅरेजवरती खर्च होता. म्हणजे मी ते काढलं की भारतामध्ये त्या वर्षात झालेल्या लग्नांचं एकूण बजेट हे त्याच्यापेक्षा 3 ते 4 पटीने जास्त होतं. म्हणजे मुद्दा काय आहे की किती घाण पद्धतीनं हजारो खर्च, म्हणजे काय खर्च करावा ह्याचा बेफाट खर्च केला जातो. आणि तिथं जी अन्नाची नासाडी होती, म्हणजे शेतकऱ्याचा अपमान आहे अन्नाची नासाडी करणे. आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की संकल्प करा म्हणून आम्ही एक म्हणतो की माझ्या ताटामध्ये अन्न उरलं नाही पाहिजे, तो अपमान आहे शेतकऱ्याचा. शेतकऱ्यानं कष्टानं तयार केलेला आहे, ती मी टाकून देतोय. मोठमोठ्या ह्याच्यामध्ये पार्ट्यांच्यामध्ये अन्न टाकून दिलं जातं. युवकांना तर मी सांगू इच्छितो की ते जे केक कापते आणि सगळ्या अंगाला फासते. अरे तिथंच पोरग एखादं उभा असतंय की जे अपेक्षेनं बघतं त्याला केकचा तुकडा मिळेल, किंवा छोटी मुलगी आहे त्यांना तुम्ही केक खाऊ घाला ना. तुम्ही एकमेकाच्या डोक्याला आणि तोंडाला केक कशाला फासताय? नको, ते कुणीतरी काहीतरी केलंय म्हणून लाखो रुपयाचे फटाके तुम्ही उडवताय. त्याच्याऐवजी काहीतरी तुम्ही संशोधनासाठी किंवा इतर गोष्टीसाठी, पुस्तकासाठी तुम्ही खर्च करा, आपल्या छंदासाठी खर्च करा, बायनाक्युलर अमुक करा, किंवा ज्या शाळेतनं तुम्ही शिकलेला आहे त्या शाळेला तुम्ही एखादी सुविधा देऊ शकता, त्यातनं एखादा लॅपटॉप द्या भेट. बरोबर. लाखो रुपयाचे फटाके उडवणे, गुलाल उधळणे, हे ह्याच्यामुळे प्रदूषण होतं, हे जाणीवच नाही पोरांना. करेक्ट. एक प्रयोग केला होता की एकदम उखळतं पाणी घेतलं आणि त्याच्यात बेडकाला टाकलं, त्यानं पटकन उडी मारली बाहेर. दुसऱ्या वेळी काय केलं त्याच ना की गार पाणी ठेवलं, हळूहळू उष्णता दिली, तो मेला, कारण तो ॲक्लमटाईज होत गेला त्या ह्याला. माणसं तसं होतंय का? हो, म्हणजे हळूहळू ते कल्चर किंवा धार्मिक गोष्टी आहे त्याच्यामुळं हळूहळू पॉयझनिंग होत राहते आणि ते ॲक्युम्युलेट होत राहते. त्याच्यामुळं विकास आणि प्रगतीला मारक अशा गोष्टी देणारे ती इंजेक्शन देत राहतात ना तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीचं. दात टिपली पाहिजे, अमुक केलं पाहिजे, शिकला नाही तर चालेल पण हे महत्त्वाचं आहे. बरोबर. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर त्या गोष्टी तुम्हाला टाळता येऊ शकतात जर तुम्ही ठामपणे त्याला विरोध केला तर. बरोबर. ठामपणे विरोध करायला पण शिकलं पाहिजे. नाही ना, मला करायचं नाही, ते करायचं नाही. मी ऋण काढून सण साजरा करणार नाही, मी ऋण काढून लग्न आणि ह्याच्यामध्ये माझा मोठेपणा मी मिरवणार नाही. बरोबर. म्हणजे एखादं घोड्यावर बसायला मिळावं म्हणून किंवा सगळ्यांना फेटे घाला, अमुक करा आणि आलेल्या सगळ्यांना नारळ, टावेल, टोप्या द्या. लग्न कुणाचं आहे त्या दोघांचं बघा ना तुम्ही. साध्या पद्धतीनं लग्न करा आणि त्या मुलांच्यासाठी किंवा त्या नवरा बायकोसाठी किंवा होणाऱ्या मुलांसाठी, फॅमिलीसाठी ते पैसे वापरले तर चालणार नाहीत का? चालते ना. फुलेंचं तेच म्हणणं होतं, सत्यशोधक पद्धतीनं विवाह लावणे. कर्मीरांनी त्याचाच प्रचार करत होते, व्यसनाधीन होऊ नका बाबा, पोरांना शिकवा. गाडगे महाराजांनी ते सांगितलं. गाडगे महाराज स्वतः पंढरपूरला दर वारीला असायचे पण कधी पण विठ्ठलाच्या चरणी गेले नाही. स्वच्छतेला महत्त्व दिलं किंवा व्यसनाधीनतेच्या संदर्भात बोलले, शिकायला जा, पोरांना द्या म्हणले ते. म्हणजे ती भूमिका आपल्याला नाही का आवडणार त्या संतांनी सांगितलेली. कधीतरी वाईट वाटतं की अक्षरशः तुकाराम महाराजांच्या काळापासून हे सगळं सांगितलं जात आहे. किंवा येऊन तुकाराम महाराजांचं वाक्य आहे की लोकांना त्यांचा
कल्याण सुद्धा कळू नये का कशात आहे, तरी अजूनही तेच चाललेलं आहे, होतंय. होतंय. खूप वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींबाबत की लोकांना खरं त्यांचं हितही कळू नये का नेमकं कशात आहे. कळतंय, पण अंमलात आणताना त्याचं इम्प्लिमेंटेशन करताना अडचणीचं ठरते, कारण त्यांच्या डोक्यामध्ये जो इम्पॅक्ट आहे कोणीतरी भीती निर्माण करते. हम्म. असं नाही केलं तर मग हे होणार नाही. म्हणजे सत्यनारायण नाही घातला तर तुझं लग्न, तुला पोरंबाळ होणार नाही, तुझं घर असं होईल, जटा सोडवल्या तर तुझ्या घराचं नुकसान होईल, तुझं अमुक होईल, वाहनाला नारळ नाही फोडला तर वाहनाला अपघात होईल. बरोबर. हे हे एक भीती निर्माण करायची. भीती घर निर्माण बांधताना करायची. तुला घराचं काय वास्तुशांती घातली पाहिजे हम्म. आणि ती एक योग्य पद्धतीनं घातली पाहिजे. तर ही जी भीती घातली जाते त्याच्या विरोधात काम करणाऱ्यांनी जर काम केलं आणि ते बघितलं लोकांनी, बाबा हे घरात जाऊन राहिलाय 15-20 वर्ष झालं राहिले, हे घर पडलेलं नाही. बरोबर. हां, आणि दुसऱ्याचं घर जे आहे हे घालून पण पडलेलं आहे, वास्तुशास्त्राचा नियम घालून पण पडलेला आहे, किंवा अनेक गोष्टी आहे, विहिरीला पाणी लागेल का नाही, अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. बरोबर. पण त्याचा तुम्ही संबंध धर्माशी किंवा एखाद्या घडणाऱ्या अंधश्रद्धेशी जोडला तर ते चुकीचं आहे. खूप जास्त. म्हणजे शिकलेल्या बायकासुद्धा जर म्हणजे गाईनं वासरू खाल्लं, गाय शक्यतो वासरू खाल्लं असं जर कुठं खाल्लं ते जरा निदान फॅक्ट चेक केली तर तुमच्या लक्षात येईल की कुठं तसं काय झालेलं नसतं. पण व्यापाऱ्यांनी उठवलेली आवई असते आणि मग ती आई आईला भेटायला पुरीनं जायचं, जाताना एखादी वस्तू घेऊन जायची. गाईने वासरू खाल्लं म्हणजे काय आहे? गाईनं वसरू खाल्लं म्हणजे मध्ये काय झालं माहिती आहे का, एक 5-10 वर्षापूर्वी अशी आवई उठली म्हणजे अफवा उठवली गेली, व्यापाऱ्यांनीच उठवली. त्यांचा जो सीझन ऑफ सीझन असतो, लग्नाचा सीझन झाला, शाळेचा सीझन झाला, कपडे चोपडे गेले, दिवाळी झाली, मध्ये काही सीझन असे राहतात की आपलं दुकान व्यवस्थित चालत नाही. मग काही दुकानदाराने आवई उठवली. आपल्या म्हणजे मलमड्डी नावाच्या ठिकाणी किंवा ह्याच्यामध्ये कर्नाटकमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये कुठेतरी असं झालं की गाईनं वासराला खाल्लं. मग तिथल्या माणसाने काय केलं, आपल्या आईचा मृत्यू होऊ नये म्हणे मुलीनं काहीतरी नेऊन आईला द्यायची, साडी चोळी दे किंवा एखादी वस्तू दे आणि त्या दिवशी थांबायचं नाही, परत यायचं, असं पण त्याच्यामध्ये टूम होती. आम्ही ज्यावेळी तिकडं भागात चौकशी केली त्या भागात तसं काही घडलं नव्हतं. ह्याच्यामध्ये सुशिक्षित बायकांनी पण भाग घेतला आणि सुशिक्षित बायकांनी डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापिका, शिक्षिका झालेल्या त्यांनी सुद्धा आपल्या आईला वस्तू नेऊन दिली. इतर वेळी पण देऊ शकतात ना ती, पण त्याच काळात द्यायची, कारण त्या काळामध्ये दुकानं चालत नाहीत. मग व्यापाऱ्यांनी ही टूम काहीतरी अशी काढली. असल्या अंधश्रद्धा पसरवल्या जातात, त्याच्या विरोधात आपण जागा असलं पाहिजे. की आमचं असं म्हणणं नाही आईला काही वस्तू देऊ नको, पण आई मरेल ही भीती निर्माण करायची आणि मग वस्तू खरेदी करायला गवायची, ही चुकीची संकल्पना आहे ना खूप जास्त. आणि मग गरीबातल्या गरीब बायका सुद्धा कर्ज काढून किंवा काय करून काहीतरी वस्तू घेणार आणि ती आईला देणार. ती येणे जाणे आणि इतर गोष्टींमध्ये खर्च आपोआपच होतोय ना खूप मोठ्या प्रमाणात. मग तोच पोरांच्या शिक्षणावर झाला असता ना. तेच की एखादं पुस्तक ॲटलिस्ट घेता आलं असतं त्या सगळ्या गोष्टी. म्हणा काहीतरी वस्तू काहीतरी घेता येईल, त्या पोराचा छंद जोपासता येऊ शकेल, किंवा फळं बिळं खायला घातली तरी चालते ना. आईला फळं नेऊन द्यायची नाहीत, वस्तू द्यायची, असा तो अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार होता. ओके. रेद ऑलिम्पियाडचा उल्लेख केला मगाशी मी सुरुवातीलाच, तर त्यावेळीपासूनच एक गोष्ट तुमच्या थ्रू येते की वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला गेला पाहिजे अगदी लहान मुलांपासून. आणि त्याचमुळं रयत ऑलिम्पियाड किंवा रयतमधले अनेक प्रोजेक्ट तुमच्या थ्रू किंवा तुम्ही त्याचे मेंबर असता. सो वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे नेमका, किंवा लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे दुसऱ्याचं तोटा न करता विचार करून आपलं पर्यावरण, आपला आसपास, आपला समाज समृद्धीकडे जाईल यासाठी शास्त्रीय पद्धतीने विचार करणे आणि शास्त्रीय पद्धतीने कृती करणे, गैरसमज अंधश्रद्धा पसरणार नाहीत या गोष्टी करणे, त्यासाठी प्रयोग करून बघणे आणि त्या प्रयोग करून बघितल्यानंतर त्यातले विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवणे, जनजागृती करणे, ह्याला आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन अनेक अंगानं बघायला लागेल तुम्हाला. ओके. चित्रकलेमध्ये पण आहे किंवा विज्ञानाचा प्रयोग केला म्हणजेच असं नाही आहे. साधी गोष्ट आहे, मला शेंगदाणे हे करायचे आहेत, तापवायचे आहे, तिथं वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही जर जागृत झाला, बाबा शेंगदाणे ग्रामीण भागामध्ये शेंगदाणे काय करतील, उन्हामध्ये 2 दिवस ठेवा म्हणजे ड्राय होतील आणि मग भाजा. बरोबर. आम्ही एक प्रयोग करून बघितला, म्हणजे पोरांना आम्ही दाखवतो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रयोग, की गॅसचं स्पीड किंवा गॅसचा हे तेवढाच असताना तुम्ही अर्धा किलो शेंगदाणे तापवून बघा किती मिनटं लागतात आणि त्यानंतर 2 दिवस उन्हात ठेवा आणि तापवून बघा किती मिनटं लागतात. 1 मिनिटाचा गॅस वाचला तरी तो अख्ख्या पृथ्वीवरचा गॅस वाचला ना. हजारो घरामध्ये इम्प्लिमेंटेशन करू शकता.
अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही वैज्ञानिक पद्धतीनं लोकांच्यापर्यंत उतरू शकता. होळीमध्ये पोळ्या टाकू नका बाबा, 1 कोटी पोळ्या आम्ही जाळतोय. मग पूर्वी ठीक आहे, पूर्वी लोक जाळत होती. आत्ता शहरातल्यानी जाळायचं काय काम आहे का? तर ती गरीबाला द्या, गरजूला द्या. तुमच्याच परिसरामध्ये अनेक जण अशी कुटुंब असतात की ज्याला खायला मिळत नाही. आम्ही मेळघाटमध्ये कुपोषणाच्या संदर्भात गेलो होतो, तर त्या पोरीचं वजन घेतल्यानंतर इतकं कुपोषित बालक असतात का नाही, तर त्याला ते खायला मिळालं तर बरं होईल ना. त्याला का घेता येत नाही? त्याच्याकडे पैसे नाहीत. डाळ असेल, गुळ असेल, गहू असेल, शेतकऱ्यानं कष्टानं कमवलेला आहे, उत्पन्न केलेलं आहे, आणि ते आम्ही एका क्षणात काय करतोय? पोळी टाकून देतोय. का? मग एका शिपायानं आम्हाला एक स्लोगन दिली, नारळ अन्न नैवेद्य हा टाकून देता होळी, अण्णा वाचून कित्येक मरती त्यांना देते पोळी. आम्ही 1994 पासून ती योजना राबवतोय. वडगाव मावळ परिसरामध्ये मी 205 गावात पायी फिरलो, किंवा ह्या परिसरामध्ये कराड, पाटण, ढेबेवाडी, आता अनेक ठिकाणी छोटी होळी करा, पोळ्या गोळा करतात, वाटतायत लोकांना, गरजूंना द्या असं आमचं म्हणणं आहे. बरोबर. काही ठिकाणी गांधीनगरला एक ठिकाण आहे, तिथं तूप किती त्या देवाला घातलं जात असेल, तूप देवीला किंवा देवाला 5.5 लाख किलो तूप घातलं जातं, सगळं वाहून जाते, ते खायला नाही. आणि त्याच्या शेजारीच कोणतरी एखादं पोरगं टाकून दिलेलं जे हे असतंय ना, किंवा देवाला वाहिलेलं नैवेद्य, वाळलेला भाकर तुकडा किंवा पोळ्या असतात, ती खात असते. ती घेऊ का म्हणते मी. म्हणजे एका बाजू तुमच्याच धर्मातले, आम्ही म्हणतो हिंदू धर्मातलाच आहे, तो कुपोषित झालेला तुझ्या धर्मातलाच आहे ना, आदिवासी. मग त्याला ते अन्न मिळालं पाहिजे का नको? का तुमचा धर्माचा सांगतो की ते तसं राहू दे आणि ते पाण्यात टाक, ते कुठं तर टाक, नाही सांगत. पण ही भूमिका असली पाहिजे ना. 8 वर्ष म्हणजे मी ढेबेवाडीमध्ये 2000 साली गेलो होतो. पोळ्यांच्या प्रकल्प आम्ही राबवला. 2-2.5 हजार पोळ्या दरवर्षी गोळा व्हायच्या, नुसत्या ढेबेवाडी परिसरातल्या गोळा व्हायच्या, त्या गरिबांना दिल्या जायच्या किंवा गरजूंना दिल्या जायच्या. तर एक बाई म्हातारी गाठ पडली 8 वर्षानंतर, मला थांबवलं. सर थांबा, काय म्हणजे तुम्ही 8 वर्ष सांगताय ना, मी ऐकलं नव्हतं, पण काल पोळी मी होळी टाकलेलं नाही. मला पटलं तुम्ही म्हणताय ते, 8 वर्ष मला पटलं नव्हतं, मग आत्ता पटलं की मी ती तुमच्या मुलींच्याकडे ती दिलेली आहे, होळीजवळ थांबले होते ते. आम्ही मागणी करतोय, तुला टाकायचं असलं टाक बाबा, पण टाकू नकोस, कारण ती पोटाची आग आहे, त्याच्यात टाक. उष्णतेत कोळसाच होऊन जाणार नाही सगळं. बरोबर. तर त्याच्या संदर्भात काम सातत्यानं करत राहिलं पाहिजे, लोकांना ते प्रबोधन केलं पाहिजे, अभ्यासक्रमातनं अशा गोष्टी आल्या पाहिजेत. पण अभ्यासक्रमात असं टाकायला गेलं तर लगेच काही जणांच्या भावना दुखावू शकतात ना. पण हे भावना दुखवायचं खूप हे आधी पूर्वी नव्हतं, हे अलीकडं आलेलं आहे, भावना आमच्या दुखवल्या गेल्या. हा, हे म्हणलं की पृथ्वीमध्ये नाहीये, सूर्यामध्ये, आणि पृथ्वी फिरते, तर कोपर्निकसला जाळला. ब्रुनोला आहे, कोपर्निकसला, गॅलिलिओला, तर त्यानंतर तो म्हणला ठीक आहे बाबा तुम्ही म्हणताय तर तसं माघार माझी. इव्हन दा विंचीनं केलेली जी संशोधन आहे त्यानं हृदय व्यवस्थितरित्या काढलेलं होतं, पण त्यानं उलटं काढलं, कारण लोकांना समजू नये, कारण त्यावेळी ते बाप्टिसिझम झाला असता तो, त्यामुळं हे त्यावेळीपासून सुरू आहे. पण आता नाही झालं पाहिजे. विल्यम हार्वेनं वगैरे त्या संदर्भात काम करताना प्रचंड काम केलेलं, लोकांचा विरोध असताना. विल्यम हार्वे तर असं आनंदी व्हायचं कोण मेलं की, कारण ते जरा ते बघायला मिळायचं, रक्ताभिसरण संस्था बघायला मिळायची ते. बरोबर. सो आता हे नाही झालं पाहिजे आधुनिक काळात, कारण रिसर्च आणि संशोधनाचं युग आहे, पण इथंही होत आहे खूप मोठ्या प्रमाणात. इथं तर सगळ्यात जास्त म्हणजे कसं माहिती आहे का, गणपतीला दूध पाजण्याचा जो प्रकार झाला, ती एका DST डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या तिथं एक जण चांबार बसला होता. ते म्हणतात मी असं चमच्यामध्ये दूध घेतलं आणि ते त्याचा घोडा जो असतो का नाही, चप्पल ठेवायचं तिथं लावलं तरी होते, किंवा असं काहीतरी पेन किंवा काय ठेवलं तरी पण होते. मग हे कसं होतं हे विचार आहे, तिथं गेला होता. मग गणपती दूध पितो ही गोष्ट, मग तिथं सरफेस टेन्शनचं आहे ते लोकांनी सांगितलं ना. पण तुम्हाला एखादा अख्खं बनवत असेल, लोकांना मुद्दामून बनवत असेल, तर त्याच्या संदर्भात काम करणं गरजेचं आहे खूप मोठ्या प्रमाणात. तुम्हाला लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं ते पत्र तुम्ही मगाशी दाखवलं, सो ते कशासाठी मिळालंय? ते निसर्गज्ञान नावाचं भित्तीपत्रक मी एक करत होतो 1998 पासून. ओके. दर आठवड्याला एक साप्ताहिक भित्तीपत्रक, त्याच्यामध्ये फोटो आणि हे आहे ते तुम्हाला दाखवलीत मी, की फोटो आणि त्याच्यामध्ये माहिती आहे, सायंटिफिक माहिती आहे, मुलांना अवेअर. कारण ज्या काळात सुरू केलं होतं 1998, या काळात इंटरनेट असलं काही नव्हतं. फोटो काढायचा, तो लावायचा, त्याची शास्त्रीय माहिती द्यायची, आणि मुलांच्या मध्ये पर्यावरणाचा संदर्भात, जैवविविधते संदर्भात काही निर्माण व्हावं यासाठी संवादात ते सुरू केलं होतं. त्यानंतर ढेबेवाडीमध्ये अनेक वर्ष मी दर वर्षाला 52 आठवडे असतात, तर काही वेळा 52 पेक्षा कमी पण ते झाले, कारण सुट्टीमध्ये कोण बघायला नाही. तर या ह्याच्यामध्ये सातत्यानं
अशी विद्यार्थी तयार होणे गरजेचे आहेत की या विद्यार्थ्यांनी पर्यावरणासंबंधात जनजागृती केली पाहिजे. आणि त्या संदर्भात ते पोस्टर तयार करणारा मी एकमेव असा आहे की सातत्यानं तयार केली. ही पोस्टर प्रदर्शनं मी रेल्वे स्टेशनवर, बस स्टँडवर, बाजारात, शाळांना, कॉलेजेसना मोफतच दिलेले आहेत अनेक ठिकाणी. पण पहिलं पोस्टर माझ्याकडे 1998 सालचं, 7 जानेवारी 1998ला पहिलं मी पोस्टर तयार केलं होतं आणि आत्ताचं पण माझ्याकडे. खूप छान. एवढे आठवडे झाले. पोस्टर लोक फाडत नाही, आम्ही लोकांच्यावर विश्वास ठेवतो, ठीक आहे. बरोबर, खूप छान. हे जटा निर्मूलनाचं पुस्तक तुमचं, तर जटा रिम्युअल मुवमेंट अनफोल्डिंग द जेंडर इन पॉलिटिको रिलिजियस सोसायटी, हे केम्ब्रिज प्रकाशित केलेलं आहे. हां, केम्ब्रिजनं प्रकाशित केलंय. तर ह्या संदर्भातलं काम तुमचं ऐकून घ्यायचं, मला जाणून घ्यायचं. तर जटा निर्मूलनाचं काय होतं नेमकं? जटा निर्मूलन म्हणजे केसांचा जो गठ्ठा आहे, अस्वच्छतेमुळे केसांचा गठ्ठा तयार होतो. त्यात मेलेले केस अडकतात, त्याच्यामध्ये अजून बुरशी वगैरे वाढते. तर त्याच्यामध्ये फोटो जर तुम्ही बघितले ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसतील. हे मराठीमधलं एक पुस्तक आहे. हां हां हां. अशा जटा असं आहे. ओके ओके. आता इथे तुम्हाला लक्षात येईल. हम्म. आता ह्या जटा आम्ही कापत नाही. कापणारी पण कापतायत. कापणी म्हणजे असे नुसतं कट करायचे, ते 2 मिनिटाचं काम आहे. पण कापायच्या ऐवजी आम्ही सुट्टे सोडवतो. आमची जी टीम आहे त्याच्यामध्ये अलकेश ओहळ आहेत आमचे, सुहास पाटील आहे, राजेंद्र पवार सर आहेत, इतर गोष्टी राजेंद्र कदम सर आहेत, इतर लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात. विद्यार्थ्यांना आम्ही तयार करतो आणि जटा सोडवण्याचं काम आम्ही करतो. सोडवण्याने कापणीमध्ये फरक आहे. बरोबर. आणि जटा त्याची मानसिक तयारी करतो. आता ह्याच्यावर जे मुखपृष्ठ घेतलेलं आहे एका बालिकेचं आहे. ही बालिका त्यावेळी 3रीत होती. 15 ऑगस्टला आम्ही तिला स्वातंत्र्य दिलं थोडक्यात या जटातनं. आता परवा एक जट आम्ही सोडवली होती. शिकलेल्या महिलांच्या पण आहे, इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलीला पण जटा येऊ शकतात, श्रीमंत घरातल्या लोकांना पण येऊ शकतात. ज्या घरांच्या मध्ये आम्ही जटा सोडली त्या घरात पाऊल ठेवायला जागा नव्हती, एवढं बारकं घर, रस्त्यावर आम्ही जटा सोडवले. जटा सोडवल्यानंतर त्या मुलीचं कल्याण होतं, त्या कुटुंबाचं कल्याण होतं. अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळू शकतात. पण ह्याच्या मागे जी धार्मिक गोष्ट, अंधश्रद्धा अशी आहे की देवाचं असतं, देवीचं असतं, यल्लमाचं आहे, अमुक आहे, किंवा अंगामध्ये ते देवी येते, काही जणांच्या अंगात येण्याची पण प्रकार आहेत. ह्या जटा केसांचा गुंता असतो. मुद्दामून करत नाहीत, पण शेतकरी कुटुंबातल्या महिला आहेत किंवा कामकरी महिला आहेत, केस विंचरायची आबाळ होते, केसाचा गुंता होतो आणि मग तो तसाच राहतो लई दिवस. त्याच्यामध्ये कचरा बिचरा साठते, माती पडते, शेतातनं येता जाता आणि अनेक दिवसानंतर मग ते मेलेले केस त्या तुटून परत गठ्ठा तयार होतो. काही जणांनी वेण्या घातलेल्या असतात आणि त्याचं केलेलं असतं. काही ठिकाणी असं आहे ते मोठं ठेवलं जातं, वज्जानं तुटतंय, पडते. काही जणांचं पडत पण नाही. मेलेलेच केस आहेत. 1 वीतभर किंवा 1.5 वीत केस, फुटभर केस चांगले त्यांचे असतात, बाकी सगळे मेलेले केस गुंतात. आणि मग त्याला एक भावना, त्याला हळद कुंकू लावणे, त्याला वडाचा चिक लावणे, अनेक गोष्टी केल्या जातात. आणि त्याच्यामुळं बुरशी वाढते आणि त्याच्यामध्ये मग लिखा भरपूर झालेले असतात आणि त्याचं हिमोग्लोबिन कमी होणे, डोकं दुखणे, डोळे दुखणे, मान दुखणे, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. अर्थात ते एवढं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो शारीरिक जो भाग आहे, बरोबर, मान दुखणे, छाती दुखणे किंवा कंबर दुखणे असे त्रास असतात. आणि ती बाई पाठीवर झोपू शकत नाही, एवढं गट्टा मोठा असतो. 18 किलोचा गट्टा आम्ही सोडवलेला आहे, 18 kg. म्हणजे किती. आणि तो 36 वर्षाचा. काही जणांचं 1-2 वर्षाचा असते, ठीक आहे. काही जणांचं 10 वर्षाचा आहे, 4 वर्षाचा आहे. पण ते सहन कशा करतात त्यांचं त्यांनाच माहिती आहे. तेच मला ते समुपदेशन करणं गरजेचं आहे त्यांचं, खूप महत्वाचं. कारण धार्मिक जे कारण जोडलं जाते ना, ते खूप वाईट आहे. आणि त्या अंगात येणं ह्याच्याविषयी पण बोलायचं आहे. म्हणजे मी बघितलं, जरा थोडा विचार केला ह्याच्याविषयी. शिक्षित लोक बायकांना नाही येत अंगात. कुणी सांगितलं? हो का? शिक्षित बायकांच्या पण अंगात ही येऊ शकतं. एक सिझोफ्रेनिया नावाचा एक विकार आहे. शिकलेल्या बायकांच्या पण काही जणांच्या अंगात येऊ शकतं. पण शक्यतो आपण म्हणतो की बाबा ज्याला माहिती आहे हे खोटेपणा किंवा काय आहे, किंवा हा एक रोग म्हणून, मानसिक रोग म्हणून आम्ही ज्याला बघतो अंगात येणे. अंगात येणे पुरुषाच्या पण अंगात येऊ शकते, महिलांच्या पण अंगात येऊ शकतं, म्हाताऱ्यांच्या अंगात येऊ शकतं, तरुण स्त्रियांच्या, लग्न न झालेल्या मुलींच्या पण अंगात येते. हा एक मानसिक रोग म्हणून त्याच्याकडे. हा मानसिक रोग. ओके. आम्हाला असं वाटतं की ते असंच करतात, असं नाही. असंच काही जण त्याच्यामध्ये पण असंच करणारे पण काही जण आहेत. आणि त्याला पुजायला येतात, मग प्रश्न विचारतात.
असं पण आहे. तो त्यांचा ह्याचा भाग झाला, आर्थिकचा भाग झाला. जटात ठेवलेल्या बायका डोक्यावर पडली घेऊन काही ठिकाणी मागतात, बरोबर. धान्य असतील किंवा पैसे घेतात, तर त्याचा रोजीरोटीचा प्रश्न आहे. त्यांना आम्ही सांगितलं की सोडवा, तर सोडवायला त्या तयार नसतात. जोपर्यंत त्या व्यक्तीची मानसिक तयारी होत नाही तोपर्यंत आम्ही सोडवत नाही. आम्ही त्याला सांगतो वेगवेगळ्या पद्धतीनं. बरोबर. पण ते अंगात येणं जो मानसिक प्रकार आहे तो ऍड्रेस होत नाही. शोषणातनं होतात. शोषण जे आहे हा. तिचं, त्या महिलेचं शोषण असेल, घरातल्या सासूचं इम्पॅक्ट आहे, नवऱ्याचा इम्पॅक्ट आहे, मारहाण होत असते, अमुक आहे, मारहाण होत असते आणि मग तो अंगात यायला लागलं तर तिच्या अंगात देवी आहे, मग तिला हात उचलायचा नाही. करेक्ट. सो ते डिफेन्स मेकॅनिझम डिफेन्स मेकॅनिझम म्हणून पण एक असते. ट्रिगरिंग पॉइंट होत तिच्या अंगात आलं की नवरा कशाला हात लावतोय किंवा सासू बोलायला लागली तर, आणि प्रश्न विचारायला लोक येतात, बरोबर. आणि त्यातनं एक उत्पन्नाचा सोर्स पण होऊ शकतो. म्हणून अंगात येणं आता कमी झालंय प्रमाण, पण तरी पण अनेक ठिकाणी अंगात यायला काहीतरी वाद्य वाजलं की अंगात येतं. जसं आपण गाणं लागलं की ठेका धरतोयच आपण, तसं वाजायला लागलेलं आहे, वातावरण तयार झालेलं आहे, धूर आहे, लोकांचे आहे, एक उन्मादिक स्वर असतो तो. आणि सिझोफ्रेनियामध्ये उन्माद म्हणतो त्याला, तर तो एक ट्रिगर होतो आणि तिच्या अंगात यायला सुरुवात होती. मग ती कुठल्या देवाचं आहे, देवीचं आहे, ती त्या भागातली असते. ग्रामीण भागातली असली तर त्यांचे कुठलं तर ग्रामदैवत असतं, तिथले कुठले तरी देवी अंगात येतात. इकडं दुसरीकडे कुठं असलं तर तुळजाभवानी अंगात येईल, यल्लम अंगात येईल. बरोबर. ते गावनवरी नावाचं एक पुस्तक आहे, त्या हा देवदासीच्या संदर्भात देवदासींच्या आहे. संदर्भातलं. त्यांच्यावरती एक आय थिंक नाटक स्वरूपातलं पण मी बघितलेलं. पिक्चर पण निघाला होता एक त्याच्यावर, जोगवा का? जोगवा. जोगवा. हा, हे नाही, हे वेगळं आहे. त्या बाईची खूप छान कहाणी आहे. हा, नाव विसरतो त्यांचं. गावदेवी म्हणजे गावानं वापरण्यासाठीच तिचा उपयोग करायचा आहे ना. गावनवरी असं नाव हा, आहे गावनवरी म्हणजे लग्न तिचं झालं, देवाबरोबर लग्न झालं किंवा पुजाऱ्यांच्या सोयीसाठी, बरोबर. गावातल्या श्रीमंत लोकांच्या सोयीसाठी अशा बायका ठेवल्या. देवदासी प्रथा ही कर्नाटकमध्ये, त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. बरोबर. वरती नाहीये, जास्त नॉर्थला नाही, नाहीये, जास्त साऊथलाच नाही. आहे हा, खूप साऊथला. जास्त. तिकडं अंगात येईल, पण देवदासी प्रथा नाही. देवदासी म्हणजे त्या देवळामध्ये पण काही वेळा हे करतात, ठेवल्या जातात. आणि म्हाताऱ्या झाल्या तर भीक मागून तू जग, नाही तर कशी जगायचं तेच की, नंतर त्या व्यवसायाकडे वळतात. वळतात, कारण त्यांना काही दुसरं काही नाही, सोर्स नाही ना. हा, काही कुठंच नाही, घरी जाऊ शकत नाहीयेत, नाही नवरा तारुण्याचा असतो. त्याचा बुक घेतला की संपलं ना. बरोबर. आणि ते अंगात येणं तर मानसिक मानसिकच आहे. छळ आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे होतं. हा, किंवा मला कोणी विचारत नाही, मला कोणी किंमत देत नाही. अंगात आलं की मला पाया पडायला लोक येतात, नवरा सुद्धा पाया पडतोय. बरोबर. असं आहे, घरातलं कोणी बोलत नाही, हे अंगात येते म्हटल्यानंतर. बरोबर. हे त्याच्यामधला भाग आहे. खूप छान. हे फुलपाखरू पण पुस्तक आहे, सो हे खूप छान आहे. ह्याच्याबद्दल काही सांगाल? फुलपाखराचं पुस्तक हे काय माहिती आहे का, आम्ही पोरांना म्हणतो कुरकुऱ्याचं कचरा करू नका. कुरकुऱ्यात किंवा वेफर्स खाताय तुम्ही, त्यातलं 10 रुपयाला एक आणलं, 2 पुढे आणायच्या ऐवजी हे असलं पुस्तक घेतलं आणि खिशामध्ये ठेवलं तर तुम्हाला अनेक ह्याच्यामध्ये फुलपाखरांची ओळख होईल. शास्त्रीय पद्धतीने हे पुस्तक लिहिले. पतंग आणि फुलपाखरं आपल्या परिसरात दिसणारे, त्यानंतर कोणत्या झाडावर ते अंडी घालतात, ओके, ते एक यादी त्याच्यामध्ये दिली. फोटो तुम्ही काढले? हा, सगळे फोटो माझे आहेत. तिथं शास्त्रीय माहिती आहे, त्याचं कुल कोणतं, फॅमिली कोणती त्या फुलपाखराची. समान फुलपाखरं असली, दिसायला समान आहेत पण वेगळी कशी आहेत. बरोबर. ओकली बटरफ्लाय आहे किंवा महाराष्ट्राचं फुलपाखरू मानचिन्ह कोणतं आहे ते आहे. पतंग जे आहेत, रात्री दिसणारे पतंग दिवसात दिसणार नाहीत. काही काही पतंग असे आहेत की त्याला तोंड नसते पतंगाला, हो, म्हणजे खात नाही, काय नाही. पण आपल्या परिसरामध्ये पश्चिम घाटामध्ये दिसणारा ॲटलास मॉथ म्हणून एक आहे, मोठ्याच्या मोठं असतं, असं 1 फूटवर त्याचा विस्तार असते, एवढं मोठं, आणि ते आपल्याकडे दिसते. वनवं बिनवं लावलं तर ते दिसायचं बंद होणार. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना काय देणार आहे पुढच्या. बरोबर. मग ही फुलपाखरं मला माहीत पाहिजे, कीटक माहीत पाहिजे. सही करणारा कोळी एक असतो, सिग्नेचर स्पायडर, आपल्या परिसरात आहे, सही करणारा म्हणजे? सही करणारा म्हणजे त्याच्या शरीरातनं असं विशिष्ट प्रकारचा स्राव स्रवतो, सिग्नेचर सारखा, म्हणून त्याला नाव शास्त्रज्ञांनी दिले सिग्नेचर स्पायडर, सही करणारा कोळी. तुमच्या परिसरात पण आता इथं जर फिरलं का नाही तर तुम्हाला ते दिसू शकते, पण आपल्याला माहीत नाही ते आहे. ती जैवविविधता पोरांना माहीत व्हायला पाहिजे. आपल्या झाडावर कोणते पक्षी येतात, कोणतं घरटं कसं करतं, काय करतं, ह्याच्या संदर्भात असलं पाहिजे. आम्ही आत्ता जानेवारी महिन्यामध्ये एक आत्ता आमचं सुरू झालेलं आहे, मांज्या, नायलॉन मांज्या वापरू नका. कारण मांज्यामुळं काही जणांची मृत्यू झालेले आहेत, कट झालेले आहेत, बारकी पोरं पण अशी कट झालेली आहेत किंवा मोठी माणसं कट झालेली आहेत, मरतात डायरेक्ट रक्तस्राव होऊन.
तो नायलॉनचा मांजाला बंदी आहे, नायलॉनचा मांजा विकला जात असतो. तर एक तर पालकांनी तो घेतला नाही पाहिजे. साधा दोरा असला किंवा काही गोष्ट असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करा, गुंडाळून ठेवा तुटला असला तर. बरोबर. त्याच्यामध्ये घारी म्हणजे परवा कराडमध्ये 2 घारी आम्ही वाचवले, एक ब्राह्मणी काईट आणि एक दुसरी एक नागरी घारी होती. ती वरच्या मांज्याच्या दोऱ्यामध्ये अडकली होती, त्याचा पंख फ्रॅक्चर होतोय ना. बरोबर. अशा अनेक उदाहरणं आहेत. मग त्याला क्रेन आणून त्याच्यामध्ये आमची 2 कार्यकर्ते बसवून त्याला खाली काढून गुंडाळलेला दोरा बाजूला करून मग त्याला रिलीज केलं गेलं. ओके. अशा अनेक गोष्टी आहेत. खूप. आणि अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे की वल्चर्स, गिधाडं संपत आलेले आहेत. आता गिधाडांचं संवर्धन केंद्र काही ठिकाणी सुरू केलेलं आहे, म्हणजे कोकणात वगैरे. माझं एक असं ऑब्झर्वेशन आहे की माझं गाव उमरगांचन डेबेवडीच्या वरती तिकडं होतं. तर आम्ही जाताना तळमावल्याच्या अलीकडे तिथं एक होतं, तिथं काय होतं की मेलेली जनावर टाकायची. आता काय होतंय की ती सगळी जनावर जातात खटे तिकडं किंवा टाकून देत नाहीत तिथं. किंवा ते लोक खातात. अर्थात दूध संपलं की ते त्याचा पण फायदा आहे, ते नंतर हे जात आहेत. सो हे कसं होऊ शकतं, त्यांची गरज किती आहे वल्चरची? वल्चरची गरज म्हणजे निसर्गाचा स्वच्छक आहे तो. कावळा जसा निसर्गाचा स्वच्छक आहे. अनेक प्राणी स्कॅव्हेंजर्स आहेत. बरोबर. समुद्रातला प्राणी मिळाला तर तिथं स्कॅव्हेंजर तळाला काम करत असतात, आपल्याला माहित पण नाही. समुद्रातला एखादा मासा मिळाला तो कुणी नाही खाल्ला तर तिथली ती घाण पाणी होणार आणि प्रदूषित होणार ना. मग त्याच्यावर जगणारे काही जण खेकडे आहेत, काही जण असे प्राणी आहेत की जे खातात. लँडवर आलं तुम्ही, जमिनीवर आला तर तुम्हाला प्रत्येक जंगलामध्ये असे स्कॅव्हेंजर आहेत. वाळव्या, मुंग्या ती खात आहेत, तरस आहेत, किंवा काही असे प्राणी आहेत की जे मांस खाणार आहेत, मेलेल्या प्राण्यांचा मांस खाणार आहेत, काही शिकार करूनच खाणार आहेत. तर या सगळ्यांमध्ये आपल्याला व्हल्चर टिकवणं गरजेचं आहे. व्हल्चर हा माणसाच्या कृतीमुळं म्हणजे माणसांनी त्या प्राण्यांना दिलं डायक्लोफेनेक सोडियमची इंजेक्शन किंवा काही केमिकल त्यांच्या शरीरात गेली, त्या मांसाचे तुकडे खाल्ल्यानंतर त्यांच्या किडन्या बाद झाल्या. पण पाकिस्तानमध्ये एक संशोधकांच्या टीमनं काम केलं होतं. त्यांनी कावळे विष आणि गिधाड विष घेतली आणि त्यांच्यावर प्रयोग केला. त्यांना तसलं कॅरॅकस दिलं. कॅरॅकस म्हणजे मांस डायक्लोफेनेक सोडियम युक्त. तर कावळ्यांच्यावर काही परिणाम झाला नाही, पण गिधाडांच्यावर झाले. पण सगळीच गिधाडं मिळली नाहीत. मग ती का गिधाडे मिळली नाहीत, त्यांचं संशोधन आणि पुढं चालू आहे. अनेक ठिकाणी आता काय केली जातात, अंडी घातली जातात गिधाडांच्याकडनं. ती अंडी प्रयोगशाळेमध्ये किंवा उबवणी यंत्रामध्ये उबवली जातात, त्यातनं पिल्लं केली जातात. त्यांच्यासाठी खास हे काढलेले आहेत, हॉस्पिटल टाईप काढलेलं आहे. आणि त्यांना रोज खायला घालायचं मोठी होईपर्यंत आणि नंतर परत रिलीज करायची. बरोबर. असं ही जी गिधाड आहे, गिधाडं वाचवण्यासाठी मोहीम सुरू आहे. बरोबर. आपल्याकडे गिधाडं पूर्वी भरपूर दिसत होती, आता ती जनावरं टाकली जात नाही. ते एक कारण आहे की नाही टाकली जात. बाबा गिधाड नाही टाकली गेली तर त्याला खायला काय नाही मिळालं तर गिधाडं थांबणारच नाहीत ना. तेच की. आणि विषारी खाल्ली तर ती मरणार आहे. बरोबर. वणवा निर्मूलन मोहीम हे नावाचं एक पुस्तक आहे. सो अर्थात तुम्ही त्याच्याविषयी आम्ही जी काम करत होतो वनव्याच्या संदर्भात आता पण काम करतोय. काल पण माझं व्याख्यान झालं लोकांच्यासाठी, किंवा परवा वडोली निळेश्वरला असेल किंवा तारोखला 1 ते 7 एक सप्ताह होता. वनवा निर्मूलनाच्या संदर्भात सप्ताह होता. वन खात्याबरोबर आम्ही काम करतो. आमच्याकडं माहिती आहे ती आम्ही देतो. पोस्टर कशी करायची पोरांच्याकडनं पोस्टर तयार करून घेतले, पथनाट्य तयार करून घेणे, ती गावातल्या लोकांना देणे. आणि या माध्यमातून तुम्ही काय करा, वनव्याच्या संदर्भात जनजागृती करा, असं आमचं म्हणणं आहे. वनवा हा धोकादायक आहे. त्याच्यामुळं मेडिसिन प्लांट जातात, तिथलं अन्न साखळी डिस्टर्ब होते, जमिनीची धूप वाढणार, पाणी मुरण्याचं प्रमाण कमी होणार, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वनव्याचे. तर ते वनवे पूर्वी म्हणतो आपण झाडाला झाडं घासलं तर ठिणगी पडते, तसं काही नाही. वनवे लावली जातात आणि मुद्दा म्हणून लावले जातात. पर्यटक लावते, युवक लावते, कोण गाडीवरनं गेले, बिडी वाटणार टाकणार काडी, चुली लावल्यात तिथं. काय त्याला काय आनंद असेल तिथेच आनंद. म्हणजे मुद्दा म्हणजे चुकून लागला म्हणू शकतो. बिडी चुकून लागलाय म्हणजे काडी तुझ्या हातातच आहे ना, ती जाऊ ना. आणि चूल तू केलेली आहे, पर्यटक म्हणून गेलाय तुम्ही, चुलीवर जेवण बिवण तयार केले, पण चूल विझवली पाहिजे ना. पूर्वीच्या काळची लोक तशी करत होती. देवराई नावाची संकल्पना तुम्हाला माहित असेल. देवराई देवासाठी राखून ठेवलेलं रान, त्याच्यामध्ये काही झाडं आणायचं नाही, पान पडलेलं आणायचं नाही, पीस आणायचं नाही, काय आणायचं नाही, प्राणी पक्षी काय मारायचं नाही, फळसुद्धा आणायचं नाही घराकडे, तिथलं किडा मारायचा नाही, जंगल राखून ठेवलेलं आहे. अशा अनेक देवराया भारतभर आहेत.
आपल्या सगळ्यात जास्त देवराया कोकणी एरियामध्ये आहे. आपली उदवण्याला आहे, आंब्याला आहे, अनेक ठिकाणी आहेत. उदगीरची मोठी आहे, सिंधुदुर्गाची, तिथं प्रत्येक घरामध्ये आहे. आणि तिथं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही आत उदबत्ती घेऊन जायचे नाही, विस्तू घेऊन जायचा नाही. बरोबर. का जायचं नाही तर आग लागू शकते. बरोबर. तिथलं जंगल इंटॅक्ट ठेवलं. जर कधी 25-30 वर्षात कधी दुष्काळ पडलाच, तिथं पाणी आहेच, बरोबर, तिथं सगळं आहे, तर त्यातलं देवाला विचारून तुम्ही काय करायचं आहे ते आम्ही घेतोय बाबा, परवानगी घ्यायची असते तिची. बरोबर. आणि त्याला सगळ्यांचं प्रोटेक्शन आहे, असं प्रोटेक्शन. तिथं आता काय व्हायला लागले, त्या एरियात काही प्राणी मिळत आहेत म्हणताना बाहेरचे इन्फ्लुएन्सर आहेत, बाहेरचे शिकारी येऊन तिथं शिकार करायला लागले. ते त्याच्यावर बंधन गावानं त्याच्यावर हे केलं पाहिजे. वनव्या संदर्भात लोकांची जागृती केली. आम्ही काय करतो, त्या गावात जाऊन माहिती देतो, अमुक करतो, पण त्या गावानं वनवा लागल्यानंतर विजवायला गेली पाहिजेत ना. त्यात वन खात्याची वाट बघत बसू नका. बरोबर. आणि त्यातली म्हाताऱ्या माणसांना पण जनजागृती केली. वनवा कसा विजवायचा या संदर्भात नवीन काही टेक्निक आलेलं आहे, पण नवीन टेक्निक जरी आलं तरी पण त्या पद्धतीनं विजवला जाईल असं काही नाही. पण स्थानिक पातळीवर लागल्याबरोबर, कारण काही वेळा शेतकरी तिच्या रानातलं पाचोळा जाळत असतो, तो अनियंत्रित ती आग लागते वनव्याला. बरोबर. तुमची ही आणि पुस्तक आहेत, पर्यावरण मित्र होऊया, डॉक्टर सुधीर कुंभार आणि राजेंद्र कुंभार, हेही सर मला माहित आहेत. एक मित्र भरवशाचा गांडूळ नावाचं आहे, पर्यावरण आणि प्रदूषण हे एक पुस्तक. आणि अर्थात हीच फुलपाखरे, त्यानंतर जटा रिम्युअल मुवमेंट हे एक, वनवा निर्मूलन मोहीम, जटामुक्ती, जटांच्या जोखडापासून मुक्ती, असे पुस्तक आहेत. पण हे एक वेगळं पुस्तक आहे तुम्ही लिहिलेलं, राष्ट्रीय एकात्मता आणि युवक, म्हणजे हे पर्यावरण तुम्ही काम करता ह्याच्या संदर्भात आहे. हे कशा संदर्भात? हे युवकांना जनजागृती करण्यात, युवकांना काही मुद्दे माहीत नसतात आणि त्यांना भयकवलं जातं. ओके. आणि राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येऊ शकते. संविधान जे आपण म्हणतो, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाच्या मध्ये लिहिलेलं आहे, राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भात असेल, राष्ट्रीय एकात्मता तुम्हाला बाळगणे अत्यावश्यक गोष्ट आहे. जर म्हणजे ह्याच्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, म्हणजे प्रत्येक जण तुम्हाला कोणी पण देशद्रोही ठरवू शकते. जनगण मनाला उभा राहिला, मग एक पोरगा आपल्या गुरुजींना विचारते, गुरुजी माझी आई जनगण मन सुरू झाल्यानंतर तिला उभा राहायचं माहीत नाही, पण ती काबाड कष्ट करते आणि देशाच्या उत्पन्नात भर घालते, मग माझी आई खरंच देशद्रोही आहे का? तिला माहीत नाही ना जनगण मन झाल्या उभं राहायचं असतं. बरोबर. पण तुम्ही म्हणताय की जनगण मन झालं नाहीतर देशद्रोही आहे तुम्ही, पण माझ्या आईला हे माहीतच नाही, शिक्षणच घेतलेलं नाही तिनं, मग देशद्रोही म्हणायचे का मी? नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये एक मुद्दा म्हणून एक सुरुवातच अशी केलेली आहे की एक बाग आहे, इथनं समजा कराडापर्यंत बाग आहे. ओके. त्या बागेमध्ये गुलाबी रंगाची गुलाबाची फुलं आहेत. ओके. आणि दुसरी बाग आहे तेवढ्याच अंतराची, त्याच्यामध्ये जाई जुई, चंपा, चमेली, कमळं आहेत, वेगवेगळे आहेत, विषारी फुलं आहेत, बिनविषारी आहेत, रंगीबेरंगी फुलांची बागच आहे. कोणती आवडेल तुम्हाला? रंगीबेरंगी. माझा देश पण रंगीबेरंगी, अनेक जाती जमातीचा, अनेक धर्मांचा, अनेक जाती धर्माच्या लोकांचा देश आहे तो. कारण काय आहे, मला असं वाटलं की गुलाबाच्या फुलांची मला बाग आवडते, पण एक लक्षात घ्या, तुमच्या गुलाबाच्या बागेवर ज्यावेळी रोग पडेल अख्खी बाग नामशेष होऊन जाणार. म्हणून वेगवेगळ्या जाती धर्मांचा जो आहे, मग ह्याच्यात अनेक उल्लेख केलेले आहेत. अनेक उल्लेख म्हणजे तुम्ही ज्यावेळी आपलं हे झालं, भारत पाकिस्तान झाला, त्यावेळी डिक्शनरी सुद्धा फाडून घेतलेले आहेत लोकांनी. ए टू अमुकपर्यंत भारताला, त्याच्या पुढची त्याला, बग्गी कोणाला द्यायची, सोन्याच्या वस्तू कोणाला द्यायच्या, चांदीच्या कोणाला, टॉस उडवून अनेक गोष्टी त्याच्यामध्ये हे झाल्या. पण ती फ्रीडम ऑफ मिडनाईट माहीत नाही ना आपल्याला. आणि अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या मुसलमानांच्या मधून आपल्याकडे आलेल्या आहेत, आपल्याकडून मुसलमानांच्या मध्ये गेलेले आहेत, जसं की त्यांचे उल्लेख आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, ह्याच्यामध्ये मी एक प्रश्नावली टाकलेली आहे. शेवटला एक प्रश्नावली अशी आहे की 100 प्रश्न तुम्हाला विचारले आहेत युवक म्हणून. ओके. मग ते तुम्ही पाळताय का नाही, तुम्ही स्वतःलाच ठरवायचं तुम्ही देशद्रोही आहे का देशप्रेमी आहे. ओके. त्या 100 प्रश्न अनेक गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतील की या गोष्टी तुम्ही पाळत असाल तर देशप्रेमी, नसाल तर नाही. त्याच्यामध्ये अनेक प्रतिज्ञा पण आहेत. राष्ट्रीय एकता प्रतिज्ञा, युवा आचारसंहिता आम्ही टाकलेली आहे. म्हणजे मला 15 ऑगस्ट 26 जानेवारीलाच माझा देश मोठा वाटला नाही पाहिजे, इतर वेळी पण वाटला पाहिजे. त्यासाठी माझा देश स्वच्छ पाहिजे, माझ्या देशामध्ये तस्करी नाही झाली पाहिजे, वनवे लागले नाही पाहिजेत, ह्या सगळ्याच वैज्ञानिक गोष्ट असली पाहिजे. माझ्या देशात संविधान मला मान्य आहे ना, मग माझ्या देशातल्या सगळ्या गोष्टी समानतेनं चालल्या पाहिजेत ना. स्त्री पुरुष समानता असेल, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
म्हणजे आदिवासी आमच्या देशात आहेत, आमच्या देशामध्ये शोषित आहेत, दलित आहेत, यांचा पण विचार आम्ही केला पाहिजे. म्हणजे जोडो भारत ज्यावेळी चालवलं होतं बरोबर. त्यावेळी आम्ही इथनं कराडातनं आम्ही सोलापूरला पण गेलो होतो. जोडो भारत जोडो भारत आम्ही 1986ला इथं एचजेमलाच होतो मी. त्यावेळी आम्ही अनेक जण सायकलीने गेलो होतो. भारत बाबा असा आहे, आमच्या स्वातंत्र्यावर कोणी घाला आणत असेल तर ते आम्हाला चालणार नाही. आमच्यामध्ये कोणी स्वसंस्कृतीचा हे मांडलं नाही पाहिजे. स्वसंस्कृती आणि समूह संस्कृती मोठी नाही. बरोबर. भारतीय संस्कृती मोठी आहे. समानता इथं असली पाहिजे. अनेक जाती धर्मातल्या लोकांना इथं स्थान आहे आणि त्याच्यामुळं हे मोठं होत असतं. म्हणजे आम्ही काय म्हणतो ह्याच्यामध्ये एक उल्लेख केलेला आहे, वॉच. काय वॉच करा युवकांनी? वॉच युअर वर्ड्स. देशाबद्दल तुम्ही काय बोलताय ते बघा. ॲक्शन, देशासाठी प्रत्यक्ष कृती करा. बरोबर. ती म्हणजे थॉट्स, देशाबद्दल चिंता करा, देशातले काय प्रॉब्लेम आहे ते संपवण्यासाठी. कॅरेक्टर, देशप्रेमाचं वर्तन दाखवायचं नाही असलं पाहिजे. म्हणजे ट्रॅफिक कोण बघत नसताना सुद्धा मी ट्रॅफिकचा नियम बाळगलं पाहिजे ना. कोण नाही आपला निघालाय गाडी, पोलीस नाही म्हणताना मी ट्रॅफिक सिग्नल तोडून जाणार नाही. कधी कोण बघतंय म्हणून मी करत नाही, कोण बघत नसताना पण मी क्लिअर वागलं पाहिजे. आणि हर्ट, देशासाठी अंतःकरणपूर्वक माझी तळमळ असणं गरजेचं आहे. म्हणजे दहशतवादी हा प्रत्येक दहशतवादी हा क्रांतिकारक नसतो आणि क्रांतिकारक कधीच दहशतवादी कृत्य करत नाही. बरोबर. हे युवकांच्या डोक्यामध्ये गेलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी हे पुस्तक खास लिहिलेलं आहे. आभाळाची आम्ही लेकरे. आपण त्या ह्याच्यामध्ये काळी माझी आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही, माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्यविधाते, संत वेगळा नाही आम्हा, पंत वेगळा नाही. ही भूमिका जी शिकवलेली आहे ती तुम्ही वापरली पाहिजे. अनेक ह्याच्यामध्ये गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत की पेरावा मनामनात भारत. आमच्या एका कवीने केले, सदाशिव जाधव नावाचा कवी आहे, त्यानं आम्हाला वनवा निर्मूलन मोहीममध्ये कविता, त्याला म्हटलं वनव्यावर कविता लिही, त्यानं 250 कविता लिहून दिल्या मला. त्याचं होरपळ नावाचा एक कविता संग्रह प्रकाशित केला, नुसत्या वनव्यावर आहे. खूप छान. तसं त्यानं असं म्हटलेलं आहे, पेरावा मनामनात भारत, वाहून तिलांजली वादांना, चेतवावी विजली ज्योत साथ घालून नवकिरणांना, मोडून पडावे शस्त्र तलवारी, बाण बरच्यान शत्रुत्वी, आव्हान करतात शब्द एकतेचे, जोडून अखंड मानवताही, पेटवावी मशाल अनंत हाताच्या साक्षीने, पेरावे हे नवल, उगवणारे ही नवल आपल्या सर्वांच्या साक्षीने. चांगल्या गोष्टी पेरा, चांगल्या गोष्टी उगवणार. करेक्ट. आणि ही राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याचं काम, राष्ट्रीय एकात्मता व्यक्त करण्याचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक जण आपापल्या धर्माप्रमाणे आणि जातीप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता बिंबवण्याचा प्रयत्न करू नये. एकूण गोष्ट आहे ती गोष्ट राष्ट्राच्या हितासाठी आहे. म्हणजे आपल्याला माहीत नाही आपल्या देशात किती विविधता आहे, नृत्य किती प्रकारचं आहे माहीत नाही, किती प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, किती प्रकारचे समुदाय आहेत, किती प्रकारचे अन्न सेवन करण्याचे प्रकार आहेत, शेतावरची उत्पादनं किती प्रकारची आहेत, कपडे घालण्याचे अनेक प्रकार आहेत आमच्याकडं. काश्मीरमध्ये गेला तर वेगळा आहे, दक्षिणेला तर वेगळा आहे, नॉर्थ ईस्टला वेगळा आहे, भाषात कितीतरी प्रकारचे आहेत, खेळ वेगळ्या प्रकारचे आहेत. लेझिम जर तुम्ही पंजाबमध्ये म्हटला तर लेझिम नाही, तिथं भांगडा डान्स तुम्हाला येणार, त्यांच्या शाळेमध्ये तेच असणार ना. ही विविधता टिकवली पाहिजे. नुसतं भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि मी त्या बांधवावर अत्याचार करत असेल तर चुकीचं आहे ना. खूप छान. तर या सगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करूया. आणि भाषा आणि इतर गोष्टी, राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी युवकांनी एकत्रित काम केलं पाहिजे, कुठल्याही कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता. करेक्ट. खूप छान. एकूण तुम्ही विज्ञान आणि ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासल्यात, अनेक शास्त्रज्ञ तुम्ही अभ्यासले असतील. ओके, सो हे थोडा फिलॉसॉफिकल प्रश्न आहे, बट व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस लाईफ? काय आयुष्याचा आनंद मला मिळवायचा आहे. माझा आनंद दुसऱ्याच्या आनंदामध्ये जर असेल तर तो आनंद चांगला, असं मी म्हणतो. मी दुसऱ्याला दुःख देणार नाही, दुसऱ्याचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन. एखाद्या जटा सोडवताना आम्हाला माहिती आहे किती घाण वास येतो आणि त्याच्या अंगावर म्हणजे ओवा असतात, त्या हातावर ओवा येतात, पण जटा सोडवल्यानंतर ती जर व्याधीमुक्त होते किंवा टेन्शन फ्री होत असेल, ही महत्त्वाचं आहे. एखादा पक्षी वाचवला, आपण कराड ढेपेवळे रस्त्यावर आमच्याकडे डाटा आहे 20-25 वर्षाचा, त्या रस्त्यावर मरणारे पक्षी प्राणी साप आहेत, त्यातला एखादा मला वाचवता आला, मरणारा किंवा मरण्याच्या अगोदर मला वाचवता आला, चांगली गोष्ट आहे ना. बरोबर. एखादं झाडातलं घरटं वाचवणे, फुलपाखरू वाचवणे, म्हणजे जैविधता टिकवण्यासाठी मी आनंददायी कधी असेल, माझा भोवतालचा परिसर आनंददायी असेल तर मी आनंददायी असेल, माझ्या भोवताली सगळे दुःख असेल तर मी पण दुःखीच होणार, चिडचिड असणार घरातली तर मी पण चिडचिडाच होणार. मग
ती सुरुवात आपण आपल्यापासून करावी. म्हणजे एखादा शिक्षक ज्यावेळी वैज्ञानिक पद्धतीने विचार आणि कृती पोरांना शिकवतो तर ते 1000 पोरांचे 2000 डोळे तुमच्याकडे बघत असतात की हे वैज्ञानिक पद्धतीने सर वागतात का, हे चॉकलेटचा कागद दिल्यानंतर काय करतात ते सांगतात ना डस्टबिनमध्ये. हे स्वतः डस्टबिनमध्ये टाकत असलं ना इम्पॅक्ट आहे. ते कागद कसा वापरतात, पटकोरा कागद वापरतात का बाबा, तर ती पोरगं आयुष्यभर लक्षात ठेवते आपल्याला असं वागायचं आहे. बिया पेरतायत किंवा झाडं लावतात, जपतायत, अनेक गोष्टी करतायत. रागवतात ना, पण का रागवतात ते पोरगं बरोबर हे करते आणि ते घरात जाऊन त्याचा प्रचार करते. ते युवक मोठा झाल्यानंतर म्हणजे एका युवकाची स्टोरी सांगतो की कचरा रायगड बघायला गेलं ती आणि त्याला बॉटल्स भरपूर दिसल्या. ते म्हटला मी सर काय करू, गोळा कर म्हणलं. सकाळपासून ते 5 वाजेपर्यंत गोळा करीत होतं. 7-8 पोती त्यानं गोळा केलं. तिथनं वर रायगडला जायचं राहिलंच त्याचं. म्हटलं आता काय करू, आता ग्रामसेवकाला फोन करा आणि घेऊन जायला सांग म्हणलं त्या सगळ्या बॉटल्स. एकला चलो रे. ती पोरं तयार झालेली असतात. ती पोरं त्यांच्या पद्धतीनं काम करतील. एखादा वाघ वाचवेल, नाही तर एखादा छोटा पक्षी वाचवेल, काहीतरी वाचवेल. म्हणजे एखाद्या पोरगा आम्हाला आणून टिप्पणी देते की एक पक्षी असा ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे खुराड्यामध्ये आणि ते खुराडं भाताण्यामध्ये लपवून ठेवलेलं आहे. मी तुम्हाला सांगू शकतो. त्यानं येऊन टिप्पणी दिल्यानंतर त्याला पुस्तकात दाखवलं बा कुठला पक्षी होता, तर ते होते शृंगी घुबड. 2 शृंगी घुबड त्यानं, शिंगवालं घुबड, दुर्मिळ 1.5-2 लाखाला ते विकलं जाणार होतं त्या माणसाकडनं. रात्री 2 वाजता आम्ही धाट टाकली त्या रोहन खात्याच्या साह्यानं आणि त्याच्यावर कारवाई केली. एक घुबड वाचवणे त्यानं टिप्पणी दिली. ते गावातल्याला कोणाला माहीत नाही आम्हाला टिप्पणी कशी लागली, पण ते टिप्पणी दिली. एखादं खवले मांजर वाचवणे, एखादं साळींदर वाचवणे, एखादं जखमी हरिण वाचवणे, ही एक मजेशीर आनंदायी गोष्ट असते. घरावर अडकली आणि नुसतं आपण बघतोय, त्यापेक्षा वाचवायसाठी आपल्याला काहीतरी करता येईल. साप दिसत आहेत, साप पकडण्याने सोडणारी पोर आहेत ना. साळींदर काठं फेकत नाही, पण तेच म्हणणं असं ते नाही, पण मारलं जातं तर ते पण गुन्हा आहे का हे ना. मोराचं पीस तुम्ही जवळ ठेवणे हे सुद्धा गुन्हा आहे. घोरपड मारणे गुन्हाच आहे. शेड्यूल आहेत तिचे ना, शेड्यूल 1, 2, 3, 4, 5 शेड्यूल मध्ये, शेड्यूल मधले प्राणी साळींदर. साळींदर पण शेड्यूल मध्ये आहे का. ओके. घोरपड साळींदर काय नाही. उंदीर सुद्धा शेड्यूल 6 मध्ये आहे, पण तो दुर्मिळ नाही आहे म्हणून. हां, आपण जसं म्हणतो ना उदमांजर मारू नका, घोबडं मारू नका, शेतकऱ्याचे मित्र आहेत, साप मारू नका. एक उंदराची जोडी जिवंत राहील तर 888 उंदीर तयार होतील. सगळे तिची प्रजनन होत राहिलं तर 888 उंदीर 23% धान्याचं नुकसान करते शेतकऱ्याचं, भारतातले उंदीर. बरोबर. आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे साप ते नाहीत, तेच मारून टाका म्हणजे कामच झालं. आम्ही काय म्हणतो, साप पकडणारी पोरं पोरी तयार व्हाव्यात. घुबडाला अंधश्रद्धेपोटी म्हणजे गुप्तधन शोधतात म्हणून त्याला लक्ष्मीचं वाहन मारायचं, ती माणसं आहेत, त्याच्यावर बंधन असलं पाहिजे. आणि अर्थातच ह्याच्या शेवटातलंच येतोय, पण रयत ऑलिम्पियाडच्या त्या प्रोजेक्टमधनं तुमच्याकडून ज्या गोष्टी शिकल्या होत्या त्या म्हणजे संशोधन. जस्ट गो अँड ऑब्झर्व थिंग्स, डाटा कलेक्ट करा किंवा प्रश्न विचारा. सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन्स. क्वेश्चन्स स्टार्ट फ्रॉम व्हाय, हाऊ, व्हॉट, स्टार्ट विथ दॅट. आणि हे काय सांगाल म्हणजे अर्थातच तो आहे, पण एकच सांगता येईल, कलमाने ही बरेच काही करता येते झाडावर, कलम होत नसते झाडावर, कलम होते रोपट्यावर. तुम्ही त्या काळामध्ये रोपटीच होता ना, तुमच्यावर विचाराचं कलम करतोय आम्ही. दुसऱ्या कोणीतरी ते मोकळ्या जागा भरल्याच असत्या ना, व्यसनानं भरल्या असत्या, गुटख्यानं, गाडीमध्ये स्टंट करणे, अमुक करणे. त्याच्याऐवजी तुम्ही वाचा, संशोधन करा, पर्यावरणाचं रक्षण करा, असं करूया. ह्या जागा भरण्याचं काम जर चांगल्या पद्धतीनं झालं, आईवडिलांच्याकडनं असेल, शिक्षकांच्याकडनं असेल, तर चांगला समाज घडण्याची शक्यता 100%च आहे, 100पेक्षा जास्त. जागा भरल्या म्हणून तर आपण बोलतोय आणि पुस्तक पण लिहिलं मागच्या वर्षी. हो. सो खूप छान. सो झालेत माझे खरं तर प्रश्न. खूप छान वाटलं बोलून, मजा आली, अनेक गोष्टी माहिती करून घेता आल्या. आणि अर्थात तोच सायंटिफिक दृष्टिकोन आपण लोकांना सांगितला. अर्थात विनंती आहे माझी सर्वांना की प्लीज गो. वैज्ञानिक पद्धतीने नुसतं वागून चालणार, थिंक करून चालणार नाही. ऍक्ट लाईक दॅट. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अर्थातच मी ज्यावेळीपासून सुरुवातीपासून बघतोय, प्रत्येक वेळी तुमच्याकडे बघताना नवीन काहीतरी शिकायला मिळतं, बोलताना नवीन शिकायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यू अवेलेबल टू ऑल पीपल, दोज आर देअर आउट देअर. हे खूप महत्त्वाचं आहे. सो थँक्यू, थँक्स फॉर युअर टाईम. आणि कोणाला जर अंधश्रद्धेच्या संदर्भात, जटाच्या संदर्भात, पर्यावरणाच्या संदर्भात जर आमच्याकडे माहिती द्यायची असेल, आम्ही तुमचं नाव गोपनीय ठेवतो. म्हणजे मी
ती समस्या सोडवणार. माझ्या पातळीवर काम करून मी समस्या सोडवणार, तुमचं नाव गोपनीय ठेवलं जाईल. असं काही इलिगल कायदेबाह्य होत असेल पर्यावरणामध्ये, निसर्गामध्ये, किंवा अंधश्रद्धेमुळे कुणाची लूट होत असेल, शारीरिक शोषण आहे, मानसिक शोषण आहे, लैंगिक शोषण आहे, आर्थिक शोषण आहे, असं होत असेल तरी पण त्यांना आमचं आव्हान असेल की तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, तुम्हाला त्यातनं आम्ही मुक्त करू, तुम्हाला त्रास न देता तुमचा त्रास आम्ही कमी करू. त्यासाठी आम्ही मानवतावादी पद्धतीने, ह्युमॅनिटीज पद्धतीनं आम्ही वागतोय आणि त्याला अनेक जणांची साथ मिळते. तुमच्या लोकांची, विद्यार्थ्यांची, युवकांची, नागरिकांची साथ मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. येस, थँक्यू. आणि शेवटच की रयत ऑलिम्पियाड प्रोजेक्ट सुरू आहे का अजून? सुरू आहे. आता उद्या मी निघालो पेपर हे करायला, पेपर सेट केलेला आहे, तो चेक करून फायनल करायचा आहे. पहिलं रीडिंग आहे त्याच. गुड. थँक्यू, थँक्स अ लॉट फॉर युअर. आणि चांगले रिसर्च पोरांनी केलेले आहेत आणि त्यातले काही पोरं इस्रोला, काही आयसरला गेलेले आहेत त्यातले. नंतर ते क्षेत्र भेट पण होत. हां, क्षेत्र आयसरला म्हणजे आता ह्याला गेले, ते रिसर्च करायला गेले. वाव, खूप छान. चांगले आहेत. जर्मनीमध्ये एक जण गेलेला आहे. ती आठवण काढते ना तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं. कारण जेवढ्या लहानपणामध्ये संशोधनाचे टप्पे तुम्हाला कळतील, बरोबर, तुमचं माइंड सेटअप तसाच होतोय ना. नक्कीच, नक्कीच. येस. सो थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद.